प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, सकल संत ज्ञानोबा माऊली, तुकोबा माऊली, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्ही इथे जी मंडळी जमलेली आहात त्यांच्या आशीर्वादानं आपण हे स्तोत्र म्हणूया. सांगतो माझ्या नंतर म्हणायचं. चौथी ओळ सगळ्यांनी बरोबर म्हणायची. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. तडित ते तटित झाले ते ड पाहिजे ते. तडित्वाससो नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्विष्टकायां समन्यस्तपादम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां नितम्बः कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. स्फुरत्कौस्तुभालंकृतं कंठदेशे स्फुरत्कौस्तुभालंकृतं कंठदेशे श्रियाज्युष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासं लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलान्तं जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. किरीटोज्ज्वलत्सर्वदिक्प्रान्तभागं सर्वदिक्प्रान्तभागं सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घैः त्रिभंगाकृतिं बर्हमाल्यावतंसं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृन्दकानन्ददं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनं तं परन्धाम कैवल्यमेकं तुरीयम्
प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. इथे अष्टक पूर्ण झालं, 8 श्लोक झाले. 9व्या श्लोकात फलश्रुती सांगितले. स्तोत्र म्हणल्यानंतर त्याच्यावर चिंतन केल्यानंतर काय मिळेल सांगितलं. स्तवं पांडुरंगस्य वै पुण्यदं ये पठन्त्येकचित्तेन भक्त्या च नित्यं भवाम्भोनिधिं ते वितीर्त्वान्तकाले हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति. इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यस्य परमहंसपरमहंसस्य श्रीगोविन्दभगवत्पूज्यपादशिष्यस्य श्रीमच्छङ्करभगवतः कृतौ पाण्डुरङ्गाष्टकं सम्पूर्णम्. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. छान. एक अजून काही मंडळी येत आहेत. एका गोष्टीवर आपण मागे विचार केला होता, पण दशावतारांचा विचार करत होतो. विष्णूच्या 10 अवतारांचा विचार करत होतो. आज आपण पांडुरंगाबद्दलच बोलतोय म्हणून त्याचा विशेष विचार करूया. बुद्धावतार आपण गौतम बुद्ध म्हणतो, पण ते गौतम बुद्धाचे जे अनुयायी आहेत त्यांना बुद्ध हा विष्णूचा अवतार मान्यच नाही आहे, कारण त्यांना विष्णूच मान्य नाही आहे. इतकं की पूर्वी त्यांना अतिशय चांगलं नाव दिलं होतं हरिजन. पण हरी म्हणजे विष्णू, हरी म्हणजे पांडुरंग. आम्ही मानतच नाही हे देव, म्हणून त्यांना हल्ली दलित शब्द वापरतात. दलित, सगळे दलित, हरिजन नाही. वैष्णव जन तो तेणे कहिये जो पीर पराई जानिये रे. याच्यात वैष्णवजन कुणाला म्हणलेलं आहे? जो दुसऱ्याची पीर म्हणजे पीडा जाणतो, त्यांची सेवा करतो. पण ते करणाराच वैष्णव म्हणायला सुद्धा त्यांची हरकत आहे. विष्णूचा काही संबंध नाही आमच्याशी. मग बुद्धावतार कुठला हा प्रश्न आला. आणि अनेक ठिकाणी आता बुद्धावतार म्हणजे पांडुरंग हे लक्षात ठेवा. आपण पाहुण्यांबरोबर तरी कधीतरी ते कुंडईच्या उतारावरून असं येतो ना, कुक्कळी भाग म्हणतात, कुक्कळी नाही कुक्कळी आहे, तिथे गोमंत बालाजी मंदिर आहे. तर गोमंत बालाजी मंदिरात प्रदक्षिणा घालताना बालाजीच्या डाव्या हाताची जी भिंत आहे तिथे दशावतारांची चित्र आहेत आणि तिथे बुद्धावताराला पांडुरंग दाखवलेला आहे. संत वाङ्मयाचे अभ्यासक आणि आध्यात्मिक उपासनेचे मार्गदर्शक बाबा बेलसरे यांनी मनाच्या श्लोकात पांडुरंग हाच बुद्धावतार म्हणून सांगितलेलं आहे. कारण बुद्ध म्हणल्यानंतर जी लक्षणं तुमच्या चरित्र नाही, गौतम बुद्धाचं चरित्र तितकंच चांगलं आहे हो. आम्ही गौतम बुद्धच सांगतो, पण त्या लोकांना ते मान्य नसेल तर बुद्ध म्हणजे बुद्धिमान. बुद्धिमान माणूस स्थिर असतो, बुद्धिमान माणूस मौन पाळतो, आवश्यक तेवढंच बोलतो. बुद्धिमान माणूस हालचाल न करता एका ठिकाणी स्थिर राहू शकतो. गीतेच्या 2ऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञ, स्थितप्रज्ञ येतो. स्थित म्हणजे स्थिर. काल सांगितलं ना, विट स्थल म्हणजे तिथे तो स्थ आहे, त्या विटेवर स्थ आहे. विटस्थल विठ्ठल हे एक नाव आहे. उद्या आणखीन पांडुरंग या शब्दाचे अर्थ बघूया. पण एक लक्षात घ्या, विटेवर तो उभा आहे. वीट हे कशाचं प्रतीक आहे? वीट हे अशा आकारने येतो, ती एक स्थिती आहे ज्याला गतिमान आणि स्थितिमान
गतिमान म्हणलं की सरस्वती. सरस्वती गतिमानच आहे. आपण बघितले ना ती रसवती आहे. रस हा वाहतो त्यालाच रस म्हणतात ना. रसाचं डबकं नसतं. अमृत असू दे किंवा दूध असू दे ते वाहतं पाहिजे तर तो रस होतो. रसवती सरस्वती ती गतिमान आहे. पण गणेश हा स्थितिमान आहे. ज्ञान म्हणजे गणेश आणि विद्या म्हणजे सरस्वती. सा विद्या या विमुक्त आहे. इथे स्त्रीलिंग वापरले कारण विद्या हा स्त्रीलिंग शब्द आहे सा. परंतु एरवी सरस्वती त्याचंच वर्णन आहे. शारदेचं वर्णन आहे. सा विद्या सरस्वती शारदा तीच या म्हणजे जी विमुक्त ये मुक्त करते. तुम्हाला कशातून मुक्त करते? आळसातून मुक्त करते, अज्ञानातून मुक्त करते, काम क्रोध लोभ वगैरेतून मुक्त करते, अहंकारातून मुक्त करते. हे लक्षात ठेवा. तीच विद्या आहे. आणि युनिव्हर्सिटी विशेषतः मुंबई युनिव्हर्सिटी वगैरे त्यांचं हे बोधवाक्य आहे सा विद्या या विमुक्त आहे. आता हे सा आणि या आणखीन एका सरस्वतीच्या श्लोकात येतात पण लोकांना त्याचा अर्थ माहीत नसतो. या कुंदेंदु तुषार हार धवला हे यानी सुरू झालं. तिचं 3 ओळीत वर्णन झालं. सा माम पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. आता जाड्या जच म्हणलं पाहिजे हो. संस्कृतमध्ये ज हा उच्चार नाही. जन्म जल नाहीच आहे. जल जन्म जाड्य. पण भले भले लोकसुद्धा जाड्या पहा म्हणतात. जाड्या म्हणजे काय हो? बरोबर त्याच्या विरुद्ध सांगितलेलं आहे. जाड्य म्हणजे जडता, स्थिरता, निष्क्रियता, आळस आणि अपहा. लोक अशा पद्धतीने हा श्लोक म्हणतात निशेष जाड्या पहा. कुठला तरी जाड्या आहे त्याच्याकडे पहा. ते पहा नाही आहे, अपहा आहे. अपहा म्हणजे अपहरण कर. सरस्वतीला प्रार्थना केलेलं आहे की माझं जे जाड्य आहे सगळ्याच बाबतीत मला आळस आहे, हलू नये असं वाटतं, आहे ती स्थिती चालू राहावी असं वाटतं, हे जाड्य आहे. ते अपहा निशेष पूर्णपणे माझं जाड्य आहे ना ते घालव. काल एक चांगला कार्यक्रम झाला. त्याच्यात काही कीर्तनकार होते ना, कारण कीर्तनकारांचाच कार्यक्रम होता तो. दत्तदास बुवा घाग. आणि अप्रतिम पुस्तक. तुम्हाला सांगतो पुस्तकाचं अवतरण असतं. जसं गंगावतरण असतं तसं ग्रंथावतरण असतं. आणि म्हणून ग्रंथाच्या शेवटी अवतरणिका दिलेली असते. पहिल्या अध्यायात काय सांगितलं, दुसऱ्या अध्यायात काय सांगितलं. आणि अवतरणिका जरी वाचली तरी ते पारायण केल्याचं, कारण सगळे महत्त्वाचे विषय अवतरणिकेत आलेले असतात. पण त्याच्याहीपेक्षा आपण नेहमी एक विचार मांडतो, अगदी लक्षात ठेवा, नुसतं टेक्स्ट उपयोगाचं नाही, कॉन्टेक्स्ट पाहिजे. कॉन्टेक्स्ट म्हणजे संबंध. अरे ह्याचा संबंध काही जीवनाशी. मग तुमच्या लक्षात येईल की त्यांचे चिरंजीव आहेत शरद बुवा घाग. तेही चांगले कीर्तनकार आहेत. माझ्या एका मित्राकडे गप्पा मारत बसले होते. दत्तदास बुवा घाग हे अनेकांना आवडतात त्यांच्या गायनामुळे. आणि मुख्य म्हणजे सिम्प्लिसिटी, साधेपणा. मला काही त्यांचा अनुभव नाही आहे, कारण कीर्तन हा काही तसा माझ्या अभ्यासाचा विषय नाही. एखाद दुसरं कीर्तन वांतेला ऐकावं लागतं म्हणून ऐकतो, पण बाकी नाही. मला पूर्ण कीर्तन ते पूर्वरंग. मी वांतेला नेहमी सांगतो हार घालायला मला सांगू नका, कारण हार नक्की केव्हा घालायचा कीर्तनकाराच्या गळ्यात हे मला अजून माहीत नाही आहे. अजून माहीत नाही आहे. काही त्या फार महत्त्वाचं आहे असं नाही आहे. तर दत्तदास बुवा घाग तुम्ही तुमच्या वडिलांच्या आठवणी सांगा, असा तो विचार आम्ही बोलत होतो गप्पा मारत मारत. तर ते म्हणाले पुढच्याच आठवड्यात येणार आहेत ते. आणि माझ्या या मित्राचा स्टुडिओ आहे आणि त्यांनी स्टुडिओत ते रेकॉर्ड केलं. चांगलं रेकॉर्ड झालं. त्यांना चांगले प्रश्न कोण विचारणार? तर गोविंद भगत हे सध्याचे गोव्यातले चांगले सूत्रसंचालक आहेत. त्यांना दत्तदास बुवा घागांची कितीतरी कीर्तनं वगैरे माहीत. ते स्वतः वाडीला जाणारे दत्तदास बुवा घागांचे म्हणलं तर भक्त. त्यांनी प्रश्न तयार केले, त्यांनी प्रश्न विचारले. शरद बुवा म्हणजे दत्तदास बुवा घागांचे चिरंजीव, त्यांनी अप्रतिम उत्तरं दिलेली आहेत, खूप छान उत्तरं दिलेली आहेत. आणि मग अनिल सामंत हे सगळी आम्ही मंडळी जे एकत्र येतो ना, ती पांडुरंगाची इच्छा असते, सरस्वतीची इच्छा असते. तुम्हाला वाटेल की ही सामान्य माणसं आहेत, माझं सोडा, मी सामान्य आहे. पण ही अनिल सामंत, दिलीप बेतकीकर हे बाय गोवा स्टँडर्ड नाही, बाय इंडिया काही जगाच्या म्हणतो, ते मराठीतून बोलत असतील. पण आता ज्ञानेश्वरी ही मराठीत आहे
ती गीतेच्या तोडीची आहे, तेव्हा गीतेपेक्षा काकणवर सरस आहे. कारण गीतेत अर्थ सांगितला आहे, भाव कुठे? कृष्णाने प्रेमानं अर्जुनाकडे बघितलं, अर्जुनाने कुतूहलानं प्रश्न, नाही आहे गीतेत काही. अर्जुनाचा प्रश्न, कृष्णाचं उत्तर, प्रश्न उत्तर, प्रश्न उत्तर. कारण गीता हा तसा शास्त्रग्रंथ आहे. पण त्या गीतेवर माझ्या मराठी बांधवांना त्यांच्या भाषेत सांगताना मग अर्जुनाच्या चेहऱ्यावर कुठले भाव होते? तुम्हाला एक उदाहरण सांगतो. गीतेत पहिला श्लोक म्हणला, विचारला की धृतराष्ट्र काही बोलत नाही गीतेत. पहिला श्लोक म्हणजे काय? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. कुरुक्षेत्र नावाचं जे धर्मक्षेत्र आहे तिथे एकत्र आलेले आहेत माझी मुलं आणि पांडूची मुलं. पांडू त्यांचा भाऊ आहे. माझी मुलं आणि पांडूची मुलं एकत्र आल्यानंतर त्यांनी काय केलं की मग कुर्वत संजय, हे संजया मला सांग. त्या संजयाला दिव्य दृष्टी मिळाली होती म्हणून धृतराष्ट्र गप्प आहे. ज्ञानेश्वरांना तो गप्प बसलेला नको आहे. कारण तो परत परत म्हणतो की मी तुला माझी मुलं काय करतायत प्रश्न विचारला आहे, तू पांडूची मुलं काय करतायत कशाला सांगतेस? माझ्या मुलांनी शंख वाजवले एकच सांगतोस, पण पांडवांच्या पांचजन्यम ऋषिकेशे देवदत्तम धनंजय अनंत विजय पुष्पक हे सगळे पाचही पांडव आणि कृष्णाच्या शंखांची नावं सांगतोस का? नाही म्हणाला, ज्या पद्धतीनं ते वाजवले ती पद्धत महत्त्वाची आहे, हे लक्षात घ्या. तुझ्या आपल्या मुलांनी काय, ती आपली मुलं आहेत, मी तुमचा सेवक आहे, मी कौरवांच्या सेवेत आहे, हे मला माहीत आहे. आणि नंतर ज्यावेळेला 9वा अध्याय वगैरे येतो, गीता अगदी रंगत जाते, त्याही वेळेला हा मख्खपणे म्हणतो की धृतराष्ट्राने नाही, दुःशासनाने काय केलं, दुर्योधनाने काय केलं ते सांग. युधिष्ठिर अर्जुनमध्ये मला काहीही इंटरेस्ट नाही आहे असं ज्यावेळेला तो म्हणतो त्यावेळेला, हे आता ज्ञानेश्वरीत गीतेत नाही, त्यावेळेला ज्ञानेश्वरांनी रागाने एकच शब्द वापरला आहे, ह्याला गीतेतला कठोर शब्द म्हणतात. तुम्हाला या संतांची महती लक्षात घ्या. इतका त्रास दिला ज्ञानेश्वर आणि भावंडांना, कारण तुम्ही संन्यासाची मुलात, तुमचे वडील संन्यास घेऊन गेले होते, नंतर परत संसारात आले गृहस्थ म्हणून, त्याच्यानंतर त्यांना मुलं झाली. मुलं होऊन संन्यास घेतला असता तर तुम्ही शुद्ध होता, पण आता संन्यासाच्या मुलांना शुद्धीपत्र आणलं पाहिजे वगैरे वगैरे. अहो, तुमची सावली स्पर्श करता कामा नये. तुम्ही त्या इंद्रायणीत जे वरती आलेली जमीन आहे बेट, त्याला आता सिद्धबेट म्हणतात, आणि तुम्ही आळंदीला गेल्यानंतर ते सिद्धबेट आता खूप चांगलं आकाराला आलेलं आहे, फार छान. तिथे राहायची झोपडी बांधून, टाटी उघडा, ज्ञानेश्वरा वगैरे प्रसंग तिकडे घडले असतील. विचार करा तुम्ही. इतका त्रास दिला, इतका त्रास दिला, त्रासाचा कळस म्हणजे शुद्धीपत्र पैठण. तिथे निवृत्तीनाथ त्यांना सांगतायत, अहो प्रायश्चित्त सांगितलं होतं ना तुम्ही की माझे आई आणि वडील संन्यासून वडील परत आले म्हणून त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं पाहिजे, आणि आईला मुलं झाली म्हणून आईने देहांत प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. माझे आई आणि वडील दोघेही गेले की त्यांनी इंद्रायणीतच आत्मविसर्जन केलं. आता आम्ही शुद्ध नाही का? नाही नाही नाही, खरं म्हणजे काशीहूनच शुद्धीपत्र आणलं पाहिजे. पण तुम्ही मुलं चालत जाणार, तुम्ही पैठणला जा, पैठणला दक्षिण काशी म्हणतात, इथेही 4 भावंड आली. गीता त्यांनी ज्ञानेश्वरी केव्हा सांगायला सुरुवात केली आहे, त्याच्या आधीचा हा प्रसंग आहे. अशा वेळेला निवृत्तीनाथ म्हणतात की त्यांनी सांगितले हो शुद्धीपत्र, म्हणून आम्हाला शुद्धीपत्र द्या, आम्हाला प्रश्न विचारा काय. आणि ते उन्मत्तपणे बोलत आहेत. संन्यास घ्यायला कोणी सांगितलं होतं? आणि कसला गुरुची आज्ञा म्हणून परत म्हणे गृहस्थाश्रमात आले. हे सगळं चरित्र वाचण्यासारखं आहे, ऐकण्यासारखं आहे. पण आत्ता एवढंच लक्षात ठेवा ना, त्यावेळेला ज्ञानदेवांना राग आला की तुम्ही कोणाला बोलताय? तुम्ही 4 वेद वाचून वेदी झालेला आहात, पण ह्यांना गहिनीनाथाचा अनुग्रह आहे. नाथ संप्रदायातले जे एका अर्थाने सुरुवातीचे मत्स्येंद्रनाथ आणि शेवटचे गहिनीनाथ, या गहिनीनाथानेच आपल्याकडचे सोयरोबा अंबे अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, हरिभजना वीण काळ घालवू नको रे, हा प्रसिद्ध अभंग ज्यांचा आहे ते सोयरोबा हे गोव्याचे संत कवी आहेत. त्यांना गहिनीनाथानेच अनुग्रह दिला. आणि तो कुठे दिला? पूर्वीच्या रस्त्याने कधी जर सावंतवाडीला गेलात मुद्दामून जा,
तो रस्ताही आता चांगला आहे, आपल्याला हायवेवरून जायची सवय झालेली आहे आणि हायवे कल्चर ही गुंडांची कल्चर आहे, तो लुटारूंची कल्चर आहे. हायवे ही फार चांगली संस्कृती नाही आहे, कारण हायवेला सगळे दर महाग असतात, हॉटेल वगैरे तिथे काही हे नाही, पर्सनल अटेन्शन नाही, प्रेम नाही, हायवेला घरं नाहीत, हे लक्षात घ्या तुम्ही. अशा या हायवेचा तुम्ही हे सगळा विचार करता. आणि मुख्य म्हणजे जी घरं आहेत जिथे मराठी काय कोकणी काय या मूळ भाषा बोलल्या जातात, परस्परात प्रेमाचे संबंध असतात, कुटुंब शेजार नावाच्या संस्था असतात, अशा ठिकाणी ज्ञानेश्वरी सांगितली गेली, नेवासे नावाच्या गावात. तर इकडे ते म्हणाले तुम्ही वेदांती म्हणतात हे गहिनीनाथच अनुग्रह. तुम्ही जर गेलात, इन्सुली घाट आहे, ते घाट झाल्यानंतर वरती सावंतवाडी लागते, घाट सुरू होतो सावंतवाडीला तर ना उजवीकडे आता छान मंदिर बांधले हो, तिथे राहायलासुद्धा जाता येतं. तुम्ही एक रात्र राहा, फार निसर्गरम्य भाग आहे आणि तिथे मोठा असा दगड आहे पाषाण, तिथे त्यांना अनुग्रह दिला. आणि ते सोयरोबा फणस होते, फणस कापलेला होता, म्हणाले माझ्याकडे तुम्ही मला ज्ञान दिलं, अनुग्रह दिला, शिष्य बनवलं, पण गुरुदक्षिणा द्यायला या फणसाशिवाय माझ्याकडे काही नाही, अर्धा फणस दिलास तरी चालेल. म्हणून निवृत्तीनाथ आणि गहिनीनाथ, गहिनीनाथ आणि सोयरोबा आंबे यांनी फणस खाल्ला त्या दगडावर, तो अनुग्रहाचा दगड आहे. ही सगळी कथा तिथे सुंदर अक्षरात लिहिलेली आहे. आणि आता त्यांचे सोयरोबांची मूर्तीसुद्धा सुंदर आहे. आणि तिथे अगदी अभिषेकी बुवांचं जे गाणं आहे ना, त्यांच्याच आवाज आहे, हरिभजना वीण काळ, इतकं मंद लावलेलं असतं, तुम्हाला ते ऐकावं लागतं. पण तुमचा जर मंत्र चालू असेल तर तो जो व्हॉल्यूम इतका कमी ठेवलेला आहे, आवाज तुम्हाला ऐकायचा असेल तर ऐकू येतो, नाहीतर तुमचा मंत्र म्हणताना तुम्हाला व्यत्यय येत नाही, डिस्टर्बन्स होत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून मला सांगायचं आहे काय की अशा वेळेला ज्ञानदेवांचा जरा आवाज चढला. ते कोण आहेत तुम्हाला माहीत आहे का त्यांचा अधिकार? आणि गहिनीनाथांनी केव्हा अनुग्रह दिला निवृत्तीनाथांना? ते 8 वर्षाचे होते, ते गेले होते. आता सांगतो वेळ आहे म्हणून, आता काही लोक आलेले आहेत की त्र्यंबकेश्वरची यात्रा, ते एक ज्योतिर्लिंगच आहे आणि तिथे जत्रा होती. त्या जत्रेत वाघ शिरला, कारण तिथे ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आणि 700 वर्षापूर्वी किती निबिड अरण्य असेल, तिथे दाट अरण्य रान असेल, कल्पना करा. वाघ आला, सगळी पळापळ झाली. आणि हे दोघंजणं विठ्ठल पंत आणि रुक्मिणीबाई हे आईवडील या 4 भावंडांचे. आणि ही 4 भावंड त्यावेळेला मला वाटतं की मुक्ताबाई कडेवरच घेतलेली असेल. पळापळ झाली, त्याच्यात निवृत्तीनाथ पळाले आणि दुसरीकडे गेले. ही बाकीची 3 मुलं आणि 2 जणं निवृत्ती कुठे गेला शोधतायत. इतक्यात एका गुहेच्या ठिकाणी आल्यानंतर आतून आवाज आला, तुझीच वाट पाहतोय ये. हे आत गेले तर तिथे गहिनीनाथ. हे निवृत्तीनाथ लगेच आलेले नाहीत, लक्षात ठेवा. शोध घेतला आणि नंतर ते आले. त्या मधल्या काळात निवृत्तीनाथ, त्या गहिनीनाथांनी निवृत्ती जे नाव होतं त्याला निवृत्तीनाथ बनवलं, नाथपंथाची दीक्षा दिली. आणि आता तुझे जे धाकटे भाऊ म्हणतोस त्यांना तू दीक्षा दिली तरी चालेल, तुला दीक्षा देण्याचा, अनुग्रह देण्याचा मी अधिकार देतो. आणि मग निवृत्तीनाथ आलेले आहेत. एवढा अधिकार तुम्ही त्यांना काय बोलताय माझ्या भावाला? एक मी तुम्हाला सांगतो की आम्ही तुमच्याकडे शुद्धीपत्र मागतोय, म्हणजे एका हातानं दुसऱ्या हाताला दिलेलं शुद्धीपत्र आहे. म्हणजे शुद्धीपत्र उजव्या हाताने लिहायचं आणि उजव्या हाताने म्हणायचं हे डाव्या हाता मी तुला शुद्धीपत्र देतोय. काय फरक आहे तुमच्या आमच्यात? हे ज्ञानदेव म्हणल्यानंतर काय ज्ञानदेवांचं वय असेल? 16 वर्षाचं वय, 18 वर्षाचे निवृत्तीनाथ, 14 वर्षाचे सोपानदेव आणि 12 वर्षाची मुक्ताई, हे 4 जण गेलेले. 16 वर्ष का? कारण 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वरीची पार्श्वभूमी ज्या सांगितलं ना, ज्ञानेश्वरीचं टेक्स्ट आपल्याला माहीत आहे, हा कॉन्टेक्स्ट कुणाला माहीत आहे? त्यावेळेला ते म्हणाले सगळ्यांच्यात एकच आत्मा आहे असं म्हणतोस ना? हो म्हणाले. आज समोरून रेडा जातोय, त्या रेडाचं नाव ज्ञानी आहे, तुझंही नाव ज्ञानदेव ना रे. मग तुझ्यात आणि त्याच्यात एकच आत्मा ना. तुला काहीतरी शिकवले ना, वेद वगैरे वडिलांनी शिकवलं होतं, गहिनीनाथांनी वगैरे जे शिकवलं ते निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना शिकवलं होतं. आणि ऋग्वेदातला पहिली ऋचा किंवा पहिला जो मंत्र आहे ओम अग्निमीळे पुरोहितम, हे म्हणल्यानंतर तो रेडा म्हणायला लागला.
सगळे आश्चर्याने बघत राहिले त्या रेड्याकडे. पण त्या रेड्याचा जो मालक होता तो इलेक्ट्रिसिटीचा शॉक लागल्यासारखा बाजू, हे कोण आहे, हे भूत आहे, ब्रह्मराक्षस आहे का साक्षात ब्रह्मदेव आहे ह्याच्यातून वेद निर्माण झाले, हे लक्षात घ्या. आणि नंतर म्हणाले आणखीनही परीक्षा काही घ्यायची असेल तर घ्या. पाठीवर त्याच्यात चाबूक मारले तर तुझ्या पाठीवर वळ उठणार आहे का नाही. जोडलेलं आहे सगळं चैतन्याचे कंपार्टमेंट्स नाही आहेत. आपण जसं शाळेचं टाईम टेबल करतो आणि फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी जणू ही 3 निराळी शास्त्र आहेत. अरे एकाच सायन्सचे ही 3 भाग आहेत की नाही, तसंच एकाच ज्ञानाचे सगळं टाईम टेबल आहे की नाही. पण आम्हाला कळतच नाही. आम्ही हिस्ट्री निराळी, सिविक्स निराळं, जिओग्राफी निराळं अशी ॲटॉमिस्टिक म्हणतात ना, कत्तलवरी करणारा तो कसाई बरा, बकरीला कापणारा. आपण ज्ञानाला जे कापतो आणि मी माझी पुडी सोडली केमिस्ट्रीची की मी सुटलो, ही शिक्षकांची शिकवण्याची पद्धत पुढ्या सोडायच्या. त्यामुळे ज्ञान एक आहे हा कन्सेप्टच मुलांच्या मनावर, मुलांचा दोष नाही आहे. एकीकडून इन्फॉर्मेशन आणि शाळेतसुद्धा काय इन्फॉर्मेशन. ज्ञानदेव सांगतायत की ज्ञान एक आहे, प्राण एक आहे आणि आत्मा एक आहे, चैतन्य एक आहे, शक्ती एक आहे. मग त्याला मारल्यानंतर ज्ञानदेवांच्या पाठीवर वळ उठले. त्यावेळेला ते घाबरले आणि या सगळ्या गडबडीत जय जयकार सुरू झाला आणि शुद्धीपत्र तिथेच राहिलं. शुद्धीपत्र तिथे, ह्यानं कोण शुद्धीपत्र डोक्यावर घेतलं ना, डोक्यावर घेतलं ज्ञानदेवांना. ते म्हणाले नाही शुद्धीपत्राचं नाही, म्हणाले तुम्हाला शुद्धीपत्राची गरज नाही आहे आणि तुम्हाला शुद्धीपत्र देण्याचा आम्हाला अधिकार नाही, तुम्ही शुद्धच आहात. आले त्यावेळेला तो रेड्याचा मालक म्हणतो, रेड्याचं काम काय होतं, पखाली म्हणजे 2 चामड्याच्या अशा मोठ्या पिशव्या, त्याच्यात नदीवर जायचं, पाणी भरायचं आणि ज्या लोकांना पाहिजे असेल किंवा विशेषतः बांधकामाला जे पाणी लागेल त्यावेळेला टँकर वगैरे कुठे होते, हेच सगळं करायचं, हे काम होतं. तो म्हटला हा रेडा मला नको, हा रेडा घेऊन जा. आता तुम्हाला अगदी लेटेस्ट तुम्हाला सांगतो, तो रेडा त्यांच्याबरोबर आला, शहाण्यासारखा आला. कारण आता वेद तोंडातून बाहेर पडले होते ना. तो वेदशास्त्र संपन्न नसला तरी वेदाचा परिचय असलेला रेडा झाला होता ना. मी तुम्हाला खरंच सांगतो, हे आपलं प्रतीक आहे. मी तुम्हाला अगदी ज्ञानेश्वरी म्हणजे गीता, गीता म्हणजे उपनिषद आणि उपनिषद म्हणजे वेद, वेदांत. आपण आत्ता वेदच बोलतोय, लक्षात ठेवा. अधिकार आहे का आपला? नाही, माझा तरी अधिकार नाही आहे. कारण आमचे संस्कार निराळे, शिक्षण निराळं, शिक्षणाची याची भाषा निराळी, हे सगळंच विचित्र झालं. गीता वगैरे आम्ही इंग्रजीतून वाचली, हे लक्षात ठेवा. आम्ही कसले वेद जाणणारे, पण तरीसुद्धा रेडा जर म्हणतो ना तर आम्ही आहे. प्रत्येक वारकरी आहे ना, लक्षात ठेवा, तो रेडा आहे. रेडा म्हणजे काय, अत्यंत साधा आहे. पण तो जे सांगतो वेदाचा जो अर्थ आमासीचा ठावा, आनंदाचे डोही आनंद तरंग, किंवा वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, किंवा विठू माझा लेकुरवाळा, कुठलाही जरी अभंग कुठल्याही संताचा म्हणला तरीसुद्धा एकच ज्ञान सांगत असतो. आणि प्रत्येक वारकरी हा मूढ त्याचा, तो काही शिकलेला नाही आहे फार, पण त्याला अंतिम ज्ञान माहीत आहे. लक्षात ठेवा, अल्टिमेट नॉलेज जे वेदातून आपल्याकडे आलं, गीतेतून ज्ञानेश्वरीत आलं आणि ज्ञानेश्वरीतून तुकारामाकडे आलं आणि तुकारामाचा अभंग माहीत नाही एक तरी, किंवा एक ओळ माहीत नाही असा मराठी बोलणारा माणूस या पृथ्वीच्या पाठीवर नाही. आपण म्हणतो ना, आलिया भोगासे असावे सादर की ठेविले अनंत, तैसे हा सगळा तुकाराम आहे हो. असा एकही माणूस तुम्हाला आढळणार नाही की त्याला मराठी येतं आणि त्याला तुकारामाचा एकही अभंग माहीत नाही. ज्ञानेश्वरीतली ओवी एखाद्या वेळेला माहीत नसेल, पण तुकारामाचा अभंग माहीत नाही असा माणूसच नाही आहे जो मराठी जाणतो तो. आणि तुकारामावर आता तुकारामाच्या अभंगाची मला वाटतं 2 किंवा 3 भाषांतर झाली असतील. त्यातल्या एकाच माणसाने इंग्रजीत केली 2 भाषांतरं. तो म्हणतो की 10 वर्षापूर्वी मी केलं, त्यावेळेला मला जो तुकाराम समजला, आता 10 वर्षानंतर मी तुकारामाचा अभ्यास केला, संतांचा अभ्यास केला, विठ्ठलाला शरण गेलो, आता मला निराळाच तुकाराम दिसतो. म्हणून त्याच एका माणसाने तुकारामाच्या अभंगाची 2 इंग्रजी भाषांतर केलेले उपलब्ध आहे, तुम्हाला गुगलवर सुद्धा मिळेल. हे लक्षात घ्या. हे मी का सांगतोय, तो रेडा त्यांच्याबरोबर आला. आता नेवासे आळंदीच्या मध्ये ना, पैठण, नेवासे आणि आळंदी, पुणे, आळंदी, पुण्याच्या जवळ येळे नावाचं गाव आहे, येळे, जुन्नर तालुक्यात. तिथे हा रेडा मेला. तिथे त्या रेड्याची समाधी आहे. त्या समाधीचा जीर्णोद्धार झालेला आहे
आणि त्या समाधीच्या समोर दगडावर लिहिलेलं आहे, ज्या रेड्याच्या तोंडून वेद वदवले तो रेडा त्या 4 भावंडांबरोबर इथपर्यंत आला आणि इथे त्यांनी प्राण सोडला. आणि म्हणून त्याचं स्मारक आहे हे. परवा नूतनीकरण झालं आहे वगैरे, तुम्ही निदान गुगलवरून तरी बघा, येडे तो ज्ञानदेवांचा रेडा, त्याचं स्मारक. म्हणजे आपल्याला वाटतं की रेड्याचं सुद्धा स्मारक आहे ना, आपलं काहीच नाही. हे काय पण खरंच तुम्हाला सांगतो, मग ही घटना घडलेली आहे. रेड्याचं चित्र असेल त्या समाधीवर, रेडेबुवांची समाधी आहे खरंच. हे जे ज्ञानदेव येत असताना वाटेत नेवासे लागलं आणि नेवासेला सांगितलं निवृत्तीनाथाने की इतकी वर्ष तुला मी सांगितलं नाही. वडील गेले त्यावेळेला मी 10 वर्षाचा असेन, तू 8 वर्षाचा, काय सांगणार तुला. पण वडिलांनी त्याही वयात मला सांगितलं होतं ते गीता जरा मराठीत आणा बरं. हे मोठं बंड होता, ही क्रांती होती. म्हणजे ज्ञानदेवांनी केलेलं बंड म्हणजे संस्कृतमधली गीता मराठीतून आणली, संस्कृतमधलं भागवत मराठीतून आणलं. म्हणून नाथांना शेवटच्या दिवशी बघणार आहोत त्यांच्या मुलाकडून म्हणजे घरातच विरोध झाला. पण नाथानं म्हणाले सोपं आहे, ज्ञानदेवांनी जे करून ठेवलेलं आहे मला काय, मी त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून चाललो आहे. तर त्यांनी नेवाशाला तो रेडा असला पाहिजे. आता रेडा त्या मंदिराच्या जवळ असला पाहिजे, त्याच्या कानावर ज्ञानेश्वरी पडली असेल, नंतर तो त्यांनी प्राण सोडलेला आहे. हे सगळं सांगायचं कारण काय, इतका त्रास दिला. नंतर हे चालत पैठणून निघाले, नेवाशेपर्यंत आले, त्यांना काही दिवसच लागले. त्याच्या आदल्या दिवसापर्यंत म्हणजे 1 आठवडा आधी या मुलांना संन्याशाची मुलं म्हणून एकतर वाळीत टाकलं, यांना पाणीसुद्धा द्यायचं नाही, यांना अन्न द्यायचं नाही. मग लक्षात ठेवा ही मुलं जगली कशी. पांडुरंग आणि रुक्मिणी मिळून जी एक शक्ती आहे ना, त्या शक्तीनं त्यांना जगवलं. म्हणजे कसं, तुम्ही चित्रपटात बघा ना, हे सगळे पुरुष बसलेले असायचे बाहेरच्या खोलीत आडकीत, त्यानं काका सुपारी कातरत वगैरे. ती संन्यासी हाकलून द्या त्याला. त्यावेळेला मधल्या घरातून, ज्याला माजघर म्हणतात, त्यांच्या पत्नी त्यांना सांगायच्या मागच्या दारी ये तू. ती मातृशक्ती आहे आणि मातृशक्तीला ही मुलं जगलेली हवी होती. कारण या मुलांकडून मोठं कार्य होणार होतं की हो. हिचे सुद्धा अभंग आहेत, मुक्ताईचे, सोपानदेवांचे आहेत, निवृत्तीनाथांचे आहेत, ज्ञानदेवांचे तर आहेतच. हे सगळं कार्य पुढे व्हायचं होतं. म्हणून या मुलांना जगवण्याचं काम ही मातृशक्ती घराघरात जी आहे त्यांनी केलं. पुरुषाने प्रचंड त्रास दिला. आता मी सांगतो तो भाग लक्षात घ्या. संत म्हणजे काय, संत तुकाराम, संत एकनाथ, ज्यांच्या पुण्यतिथीमध्ये आपण बोलतोय, म्हणून हे लक्षात घ्या. संत म्हणजे काय, तो सगळं सहन करतो, त्याला कशाची भीती वाटत नाही. तो कुणावर मनातून दंश केला पाहिजे, मला यांनी त्रास दिलेला आहे. ज्ञानेश्वरानं किती चांगली संधी होती. 700 श्लोकांची गीता मराठीतून सोपी करून सांगताना त्यांनी 9000 ओव्या केल्यात की हो. त्यावेळेला लोकांच्या माध्यमातून सुद्धा या पंडितांना त्यांना एखादा अपशब्द वापरता आला असताना, काय फक्त पुस्तकी ज्ञान पंडित आणि विद्वान म्हणवता. आणि ज्यांना खरा धर्म आहे तर कळतच नाही तुम्हाला प्रॅक्टिकल कळतच नाही. अस्पृश्यता पाळता, हे करता ते करता. कल्पना विषय होता ना गीते, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः, ते गीतेत होता ना संधी. एकही त्यांनी कठोर शब्द समाजाच्या विरुद्ध, समाजातल्या या विद्वानांच्या विरुद्ध एकही अपशब्द, कठोर शब्द ज्ञानेश्वरीत नाही. त्याही दृष्टीने ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला आहे लोकांनी. मग त्यांना एक शब्द कठोर वाटला. याच्यापेक्षा कितीतरी कठोर शब्द आपण आपल्याच मुलांना घरात वापरतो की हो. आणि नंतर मुलगा आईला ज्या दिवशी विचारतो त्यावेळेला आई म्हणते की तो विचारत होता हो, परत परत घोड्या उठ मला म्हणतात, गाढवा उठ, रेड्या उठ, कारण मी उठत नाही ना. मग मी जर गाढव, घोडा आणि रेडा आहे तर बाबा कोण, माझे पिताश्री ना. तेव्हा त्याला ते शब्द वापरू नका असं ती सांगते. आणि नाहीतरी तो गधडा तसाच आहे. आई तसं, आईसुद्धा, आईची व्होकॅब्युलरी काय चांगली आहे असं समजू नका. पण इतकं करून हा रेडा शब्द धृतराष्ट्राच्या बाबतीत त्यांनी वापरला आहे ज्ञानेश्वरी. त्याला म्हैसा म्हणलेला आहे, म्हैस, आणि हा म्हैसाचा दादला म्हणून रेडा.
इतका सुंदर अमृताचा पूर वाहतोय. कृष्णार्जुन संवाद म्हणजे अमृत आहे, अमृताची नदी वाहते आहे आणि त्याच्यात हा रेडा बसलाय. तो उठतही नाही आणि अंगावरून अमृत जाऊही देत नाही आहे. कोरडा तो कोरडा. म्हातारा म्हैसा पुरी हा अमृताचा पूर आहे. नुठी न उठी कैसा दगड. आपण म्हणतो ना नर्मदेतले गोटे आत असताना ओले असतात, बाहेर काढलं जरा वाढायला लागलं की कोरडे, अंतर्बाह्य कोरडे असतात ते, त्याच्यावर काही पाण्याचा परिणाम होत नाही. इथे लक्षात घ्या, रेडा म्हणलेला आहे कुणाला? धृतराष्ट्राला. हा जो एक भाव आहे म्हणून त्याला भावार्थ दीपिका असं ज्ञानेश्वरांनीच म्हणलेलं आहे. ज्ञानेश्वरांची नम्रता बघा. आणि नंतर आपण विठ्ठल तिथे उभा राहून काय करतोय आपण आत्ता बघितलं. विठ्ठल हा बुद्धाचा अवतार आहे. कलंकी पुढे देव होणार आहे. सध्या बुद्ध अवतार आहे. बुद्धावतारे कलियुगे, आणि त्याच्यातलं कलियुग सध्या चालू आहे. हा सगळा संकल्प सत्यनारायणाच्या पूजेला सुद्धा जे भटजी येतात ते हा संकल्प म्हणतात करिष्ये. मग आपण पाणी सोडतो आणि मग त्या पूजेला वगैरे आरंभ करतो. तर हे जे बुद्ध आहे तो बुद्ध म्हणजे गौतम बुद्ध का, की ज्यांनी यज्ञाला विरोध केला. गौतम बुद्धांनी यज्ञाला म्हणजे यज्ञाच्या अतिरेकाला विरोध केला, यज्ञातल्या हिंसेला विरोध केला. कारण ज्यांना एरवी मांस खायचं नाही आहे त्यानं यज्ञातल्या पशुचं मांस चालतं. मग मांस खाण्याची जर मला चटक लागली, एरवी मी खाऊ शकत नाही, मग चला यज्ञ करूया, बोकड देऊया, यज्ञ करूया, कोंबडा देऊया, यज्ञ करूया. हे व्हायला लागलं जागोजागी यज्ञ, आणि ते सकाम यज्ञ. हे लक्षात ठेवा, हे जे यज्ञ आहेत ना त्या यज्ञाला गीतेनी प्रतिष्ठा दिलेली नाही आहे, ज्ञानदेवानी दिलेली नाही. त्यांनी विवेक यज्ञ सांगितलेला आहे. आणि यज्ञानाम जप यज्ञोस्मी, सगळ्या यज्ञात मी आहे अर्जुना, पण जप नामस्मरणाचा जो यज्ञ आहे त्याच्यात मी सगळ्यात जास्त आहे. हे बाकीचे यज्ञ वगैरे त्याला नाही किंमत दिली. आणि यज्ञ करून तुम्ही काही स्वर्ग मागणार बिलकुलच मागू नका. कारण सकाम जर पूजा केली त्या सकामतेचं गीतेने वगैरे फार कौतुक केलेलं नाही. आपण प्रपंच करतो, आपण प्रापंचिक आहोत, आपल्या उपासनेत सकामता असणार, असायला हवी. मागायला काय हरकत आहे पांडुरंगाकडे, माझी प्रपंचातली हे अडचण आहे, पांडुरंगा दूर कर ग, रखमाई दूर, मागायला काय हरकत आहे. पण घडणार ते माझ्या प्रारब्धाप्रमाणे. प्रारब्ध कोणालाही चुकलेलं नाही, पांडुरंगाला नाही चुकलं तर. आपण वामांगी रखुमाई दिसाय, कुठेही वामांगी रखुमाई, पंढरपूरला हा एकटाच आहे. आम्ही विटेवरचा ठोंब्या म्हणतो, तुम्ही हे समजू नका त्याला ठोंब्या वाईट शब्द आहे. तो जिथे उभा आहे हे तुकारामाची बायको त्याला म्हणायची, हे आमचं एक ठोंब्या, आणि तो विटेवरचा ठोंब्या. काय सतत एकमेकाशी बोलत असतात कळत नाही. ती प्रापंचिक आहे, तिला प्रपंच चालवायचा आहे, आणि हा विठ्ठल विठ्ठल करत भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन बसायचे. विचार करा तुम्ही. अशा वेळेला ज्या वेळेला पांडुरंग पंढरपूरला आला पुंडलिकाच्या दर्शनाला, आपल्याला वाटतं पुंडलिकानं दर्शन घ्यावं म्हणून पांडुरंग आला. इतकी जो आपल्या आईवडिलांची सेवा करतोय हा कोण भक्त आहे? पादसेवन भक्ती. त्याचे दोन महत्त्वाचे भक्त सांगितले जातात, एक पुंडलिक आणि दुसरी लक्ष्मी. ती ज्यावेळेला निघाली अमृत मंथनातून किंवा सागर मंथनातून त्यावेळेला तिच्या हातात वरमाला होती, आणि न मागे तयाची रमा होय दासी. हा तिच्या मनातला वर आहे, संकल्प आहे की माझ्याबद्दल ज्याच्या मनात एवढीसुद्धा इच्छा नाही आहे त्याला मी वर म्हणून निवडेन. मग गेली पहिल्यांदा ब्रह्मदेवाकडे. आता ही आपली सांगण्याची एक शैली म्हणून तुम्हाला सांगतोय. ब्रह्मदेवाला ती एवढी आवडली, हातात वरमाला आहे, म्हणजे ती वर संशोधन करायला आलेली आहे, स्वयंवर निवडायला आलेली आहे. त्यांनी सरस्वतीकडे बघितलं असेल, आणि काय हरकत आहे, 4 तोंड आहेत ना मला. हा त्याच्या मनातला भाव तिला कळला, म्हणून ती निघाली. माझ्याबद्दल मनात अभिलाषा निर्माण झाली, वासना निर्माण झाली, कामना निर्माण झाली, साध्या भाषेत इच्छा निर्माण झाली. मला तू नकोस. कैलासावर गेली, तिकडे सुद्धा पार्वतीकडे कटाक्ष टाकून ही मिळाली तर काय हरकत आहे आपल्याला, काय सुंदर आहे, लक्ष्मी आहे ती साक्षात. हाही नको. मग त्यावेळेला वैकुंठात नव्हते तर शेषशाही भगवान सागराच्या तळाशी होते.
समुद्राच्या तळाशी ते शेष नागावर आरामात झोपलेले आहेत. शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम. आपण म्हणतो ना, शांत आकार म्हणजे काय? तुम्हाला शांतीचा आकार म्हणजे आकृती किंवा पुतळा किंवा मूर्ती तयार करायची असेल तर विष्णू भगवानाची करा ना. सापावर झोपलेले आहेत ते. आणि आपल्याला नेहमी आठवतं, शेजारच्या घरात जरी साप आला ना, ते आपण रात्रभर दिवे उघडे ठेवतो. आपल्याला भीती वाटते शेजारच्या घरात आला तर. आणि सर्पावर झोपलेले आहेत. आणि तो सर्पांचा राजा आहे शेषनाग. तो सगळा निराळा अर्थ आहे. आत्ता आपला तो विषय नाही म्हणून लक्षात ठेवा. हे येतात इतकं सुंदर हसतात. चारुहासम शब्द दोनदा आलेला आहे. चारुहास्य म्हणजे कसं? सुंदर. चारू म्हणजे अतिशय सुंदर, अतिशय निरागस. सूर निरागस हो म्हणतात ना, तसं हास्य निरागस हो. कुणाचं? चारुहास्य. पण बिलकुल उठत नाही, शांतपणे पडलेल्या आहेत शेषावर. ही वरमाला घेऊन जाते. हिच्या लक्षात येतं की आपण आल्यानंतर हा अत्यंत प्रेमाने हसलाय, जसं प्रत्येकाकडे बघून तो हसतो. माझ्याबद्दल याच्या मनात एवढी सुद्धा इच्छा नाही निर्माण झाली. आता ह्याला मी वरमाला घालेन, पण हा तर झोपलेला आहे, पडलेला आहे. पडलेल्या माणसाला वरमाला तेव्हाच घालतात ज्यावेळेला तो परत उठणार नसतो. त्यावेळेला प्रेताला हार घालतो आपण, बरोबर. ती त्याचे पाय चेपत बसलेली आहे, वरमाला बाजूला ठेवली आहे आणि सेवा करत बसलेली आहे. ज्या वेळेला माझ्या सेवेनं तू प्रसन्न होशील त्यावेळेला उठून बसेल आणि त्यावेळेला मी वरमाला तुला घालेन. अजूनही लक्ष्मी पाय चेपते आहे. आणि या कथेप्रमाणे लक्ष्मी नारायणाचं लग्न झालेलं नाही आहे. लक्ष्मीची वरमाला तिथे आहे. लक्ष्मी पाय चेपते म्हणून पादसेवन भक्ती, पायाची सेवा करणारे दोन भक्त. एक लक्ष्मी, नारायणाचे पाय अजूनही चेपते. आणि म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की बुद्धीने सर्वही होते पण बुद्धिदाता नारायण. हे लक्षात ठेवा. बुद्धीनं सगळं होतं, पण बुद्धी मला दिली कुणी? शिक्षकांनी नाही. शिक्षकांनी तुला त्या बुद्धीचा उपयोग कसा करायचा शिकवलं. त्या बुद्धीत स्मृती नावाची जी शक्ती आहे, काहीतरी ज्ञान तिथे भरलं जे तुझ्या स्मृतीत आहे. शिक्षकांनी तुला बुद्धी नाही दिली, आईवडिलांनी बुद्धी नाही दिली. अनुभवशिकता, ज्याला हेरिडिटी म्हणतो, अनुभवशिकता दिली, बुद्धी नाही दिली. बुद्धिदाता नारायण. तुम्हाला लक्ष्मी पाहिजे ना, प्रपंचासाठी पैसा पाहिजे ना, नारायणाची सेवा करा. आधी तो आपुला कीजे, नारायणाला आपलं करा, लक्ष्मी चरणी वसे घेऊ. काय सोपं आहे. तुम्ही नारायणाला आपलंसं करा, त्याचे पाय चेपत बसलेली लक्ष्मी तुमचे पाय चेपायला लागेल, मी तुमच्या घरात येईल. तुम्ही तिच्या मागे जर धावलात ना तर ती पुढे धावणार आहे, हे लक्षात ठेवा. हे सगळं सांगायचं कारण हा जो विटेवर 28 युग उभा आहे, 28 युग म्हणजे या सृष्टीच्या आरंभापासून या पृथ्वीवर सध्याची जी सृष्टी आहे तिथे 7वं चतुर्युग, चतुर्युगी म्हणतात त्याला, ती 7वी आता पूर्ण होते. 4 युग आहेत, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलयुग. एक झाल्यानंतर एक चतुर्युगी. अशा 6 चतुर्युगी झाल्या. 7व्या चतुर्युगीची 3 युग झाली आणि 4थं कलियुग सुरू आहे. म्हणजे 7 चौक 28, 28 युग या सृष्टीला. आणि युग म्हणजे किती? 8,32,000 वर्षांचं कलियुग आहे. तितकेच त्याच्यात मिळवा द्वापरयुग झालं, तितकेच त्याच्यात मिळवा त्रेतायुग झालं, तितकेच त्याच्यात मिळवा सत्ययुग झालं. म्हणजे तुम्हाला कालगणना कळली ना. म्हणजे सगळ्यात कमी सत्ययुग आहे, कलियुग आहे. आणि 8,32,000 वर्ष सध्या झालीत किती हो? 5,000 झालेली आहेत. 5,125 कलियुगाब्द म्हणतात त्याला. आणि कलियुग केव्हा सुरू झालं? द्वापरयुग संपलं त्यावेळेला. आणि द्वापरयुग संपलं केव्हा? कृष्णाने देह ठेवला त्यावेळेला. म्हणजे कृष्णाला जाऊन 5,125 वर्ष झाली. त्याच्यात 125 वर्ष मिळवा म्हणजे कृष्ण केव्हा जन्माला हे कळेल तुम्हाला. हे सगळे इतिहास आहेत, सांगत बसत नाही आत्ता. पण लक्षात घ्या की ज्या वेळेला 8,32,000 वर्षाचं कलियुग आहे, या कलियुगाची पापं आत्ता आपल्याला कळायला लागली. तो 5,000 वर्षात जर एवढं आहे तर 8,32,000 वर्षात काय होईल? आपण चिंता करायची गरज नाही आहे. कल्पना करा, इमॅजिन. आपण कुठे असणार आहोत? पण असणार आहोत. आपण जर सध्याचं जीवन बदललं नाही
जीवनशैली, स्टाईल ऑफ लिव्हिंग बदलली नाही तर आपण 8,32,000 वर्ष असणार आहोत, हे लक्षात ठेवा. पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा जन्म. मुक्तीची इच्छाच नाही आपली. आणि मुक्तीची इच्छा पाहिजे असेल तर जे तिसरं कडवं आहे याच्यात, तो कमरेवर हात देऊन आपल्याला काहीतरी सांगतोय, 28 युग सांगतोय. पण तरीसुद्धा बरीच माणसं ऐकत नाही आहेत, ते आपण बघणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचा विचार, करा कटावरी, आपण म्हणतो ना, कर कटीवरी ठेवून या. काय संदेश आहे हा? आम्हाला वाटत होतं अगदी अलीकडे कोणीतरी इंटरप्रिटेशन केलेलं आहे. शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे. शंकराचार्यांचं आयुष्य म्हणजे केव्हा जगले? सरकारच्या प्रमाणे ते 8व्या शतकात, 700 आपण म्हणतो ना 780 ते 832 म्हणजे 812, 32 वर्षांचं आयुष्य आहे. पण कागदपत्र जी मठात आहेत ते ख्रिस्ताच्या पूर्वी शंकराचार्य होते. आणि त्यांनी सगळं सांगितलं. पहिले शंकराचार्य, त्याच्यानंतर हे शंकराचार्य झाले, ते इतकी वर्ष होती, त्याच्यानंतर हे शंकराचार्य. इतका व्यवस्थित इतिहास आहे. पण तो मान्य करायलाच तयार नाही. आता मान्य होणार आहे, लक्षात ठेवा. शंकराचार्य 2500 वर्षापूर्वी साधारणतः झाले, 2200 वर्षापूर्वी असतील, पण ख्रिस्ताच्या पूर्वी झालेलं, बिफोर ख्राइस्ट. तेव्हापासून हे कार्य चालू आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की हा पांडुरंग कमरेवर हात घेऊन काय का उभा आहे, आपल्याला काय सांगतोय. शारीरिक कारण आहे की स्टेडी राहावं, असं पडू नये, विटेवर उभं राहायचं आहे ना, आणि दीर्घकाळ उभं राहायचं आहे, म्हणून शरीराला त्यांनी आधार दिला. बरोबर. सायंटिफिकली आपण काय म्हणू शकतो, नुसतं ताठ उभा लागल्यानंतर कधी तोल जाईल हे आपल्याला कळत नाही. मग असं केल्यानंतर ज्याला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणतात, म्हणजे गुरुत्वमध्य, तो गुरुत्वमध्याला त्यांनी मोठा बेस दिला. एवढा असताना थोडा ढळला तरी मी पडणार होतो. आता मी एवढा केला म्हणजे माझा गुरुत्वमध्य वाढला, मी माझा एकंदर आकारमान वाढवलं. आता मला उभं राहणं सोपं राहणार आहे. कमरेला मी आधार दिलेला आहे. पण त्याचा अर्थ काय आहे, का त्यांनी ठेवलेलं आहे? आणि त्याची जी बोटं मुद्दामून बघा, असं धरलेलं आहे, 4 बोटं नाभीकडे वळलेली आहेत. का वळलेली आहेत? हे सगळं उत्तर शंकराचार्यांनी दिलेलं आहे. तर हा जो पांडुरंग आहे तो तिथे तिष्ठत उभा आहे, म्हणजे तसाच उभा आहे का हो? नाही. इंग्लिशमध्ये फार चांगली म्हण आहे, दोज ऑल्सो सर्व हू ओनली स्टँड. जो फक्त उभे राहतात आणि वाट बघतात ते सुद्धा जगातलं फार मोठं कार्य करून जातात. खरं म्हणजे आपण वेटरला बोलवतो, ही इज वेटिंग नो टू सर्व, ही इज वेटिंग टू सर्व. म्हणजे दोज हू वेट ऑल्सो सर्व द वर्ल्ड. हा केवढा थांबला आहे. आणि त्यांनी काय काय केलं, प्रत्येक संताच्या चरित्रातला प्रसंग थोडक्यात पाहूया, म्हणजे तुम्हाला कळेल की हा आहे कोण. कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू तेने मज लावियाला वेधू. एक आहे कानडा राजा पंढरीचा, आपण सगळं म्हणतो. त्याच्यात हे जे सगळं सांगितलेलं आहे ते पहिल्यांदा बघा. 3 स्त्रियांची उदाहरणं घेऊया. एक आहे जनी, जनाबाई, दुसरी सखू, सखूबाई, आणि तिसरी कान्होपात्रा. या तिन्ही निरनिराळ्या क्षेत्रातल्या आहेत, म्हणजे निरनिराळ्या गटातल्या आहेत. जनाबाई ही नामयाची दासी आहे, म्हणजे धुणं, भांडी, दळण आणि शेण्या थापणं हे तिचं महत्त्वाचं काम आहे. त्या जनीचे काय अभंग आहे, तो अक्षरशः तुम्ही थक्कवून जाल इतका तिथे. ते नामदेवाचे आहे. महाराजांना प्रश्न विचारला, तुमच्या दृष्टीने श्रेष्ठ संत कुठला? मग लोकांना वाटलं काही ज्ञानेश्वर सांगतील, नाही सांगितलं. मग कुणाला वाटलं एकनाथ सांगतील, कारण एकनाथांनी चांगला संसार करून दाखवला ना. कुणाला वाटलं तुकाराम सांगतील, कारण वाटेल 2 संसार त्यांनी 2 बायका केल्या की तुकारामाने, संसाराची दशा झाली. हे सगळे चांगले संत आहेत. पण नामदेव मला श्रेष्ठ वाटतो ते म्हणतात, कारण नामदेवाचे सगळे भाऊ, आई, वडील आणि दासी जनी या सगळ्यांनी संत बनून कविता केलेल्या आहेत, रचना केल्या. सकल संत गाथा याच्यामध्ये नामदेवाचे आई, वडील यांच्या सगळ्यांचे अभंग आहेत. किंवा म्हणजे काय नामदेवांचा स्पर्श असेल, काय म्हणजे चैतन्य म्हणतात ना, नामदेव आहेत म्हणून सगळं कुटुंबच चैतन्यमय बनलं, आध्यात्मिक बनलं, पारमार्थिक बनलं. फार मोठं आहे, म्हणून नामदेव आवडतो म्हणाले. तुकारामाचं काय सांगावं, त्यांनी छातीवर जळती शेगडी ठेवून विठ्ठल विठ्ठल म्हणलं. जळती शेगडी ठेवली म्हणजे किती अवघड आहे, म्हणजे एवढा प्रपंच अवघड त्यांनी केला. तर जनाबाईचं सगळी कामं विठ्ठलाने केली.
आणि जनाबाईला लोक म्हणायचे की जने तुझ्या धुणं संपत आले ना, माझ्याकडे जावई आलेले आहेत, हे माझे कपडे धु, काही हरकत नाही आहे. नंतर तू पीठ दळतेस ना, आत्ता माझी मुलगी जाणार आहे ग सासरी, तिला लाडू वगैरे हे दळ तू. प्रत्येकाला उत्तर ठेवा ना तुम्ही तिथे धान्य ठेवा, मी दळून देते. तुम्ही कपडे ठेवा, मी धुवून देते. तुम्ही भांडी ठेवा, मी घासून देते. तुम्ही शेण ठेवा, मी शेण्यात थापून देते. तुला एवढी शक्ती कशी? मी कुठे काय करतो तो सगळा विठ्ठल. आणि म्हणून सिनेमात वगैरे दाखवतात ना की ती बसलेली आहेत आणि बित्तर जो अदृश्य आहे तो तिला दळायला मदत करतो, धुवायला मदत करतो, शेण्यात थापायला मदत करतो. ती म्हणते मी काहीच करत नाही आहे. हे लक्षात ठेवा, घरातली आई हेच म्हणते, दिवसभर काम करते, पण जर रात्री मुलांनी सांगितलं आई मला रात्रभर आज अभ्यास करायचा आहे, थोडा चहा देतेस का करून, ती माऊली म्हणते मी थकलेली नाही आहे रे, मी काय केलं आहे सकाळपासून. तिने सगळं केलेलं आहे, पण तरीसुद्धा नाही. म्हणून विठू माऊली, आपण संतांना माऊली म्हणतो, कारण खूप आपल्यासाठी काम करतात. आता जनीसाठी हे केलं, सखूसाठी काय केलं? सखूला सासूचा जाच होता. सासू म्हणायचे एकादशीला मी तुला बांधून ठेवणार, एरवी तुझ्याकडून गुलामासारखं काम करून. एकादशीला का? कारण तू त्या पांडुरंगाच्या मंदिरात जातेस, जाऊ देणार नाही. आणि आषाढी एकादशी असते, सखूला सकाळपासून काय करू रे विठ्ठला, सासू मला बांधून ठेवणार आहे, आज मी कामं करीन पण तू जायचं नाही. तेव्हा तो येतो विठ्ठल, तिला खाली बांधून ठेवले तळघरात, सगळा निळा प्रकाश पडतो आणि हा विठ्ठल येऊन उभा राहतो कृष्णाच्या ह्याच्यात. तो म्हणतो तुला जायचं आहे ना. खरं म्हणजे हे किती ही भक्तीची भाषा आहे. साक्षात विठ्ठल दिसल्यानंतर मंदिरात कशाला जायला पाहिजे, पण ती सखू हट्टाने म्हणते हो मला जायचं आहे रे, पांडुरंगाला बघायचं आहे, आज एकादशी आहे ना. मग मी तुझं रूप घेतो. विठ्ठल सखू झाला, तू मला बांध. सखूकडून बांधून घेतला आणि तिला म्हणाले जा. सासू जर बघायला आली तर मी आहेच की. अगदी सासू यायची मधून बघायला. सखूला काही तास लागले असतील ना, दर्शन सोपं नाही आहे, मोठी रांग असते, त्याला बारी म्हणतात. त्या रांगेत उभी राहिली ती सासू मधून येऊन बघायचे. नंतर ती तिला विचारते सखू, प्रत्येक वेळेला तू हालचाल करताना, चळवळ करताना दिसायचेस, काहीतरी पाणी प्यायला दे वगैरे, आता इतकी स्तब्ध कशी? ज्या खांबाला तुला बांधले त्या खांबासारखी तू कशी उभी आहेस? हा खांब नाही का? अरे हा सृष्टीचा खांब आहे, याला पैसाचा खांब म्हणतात. पैस म्हणजे स्पेस. आणि त्या खांबासमोर किंवा त्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितले गेलेले आहे. आज नेवाशाला जर गेलात, पुण्यापासून काही लांब नाही येते, तर त्या नेवाशाला जे मंदिर आहे, कोणी म्हणतात सिद्धेश्वराचं मंदिर, पण हे पैसाचा खांब असलेलं मंदिर. आणि ते नेहमी सांगावं लागतं पैशाचा खांब नाही, नाहीतर लगेच बघायला जाऊ आपण. पैसाचा खांब आहे. आणि इतर मंदिरांना खांब बसतात लगा. जगात एकमेव मंदिर असं आहे जे खांबासाठी बांधलेलं आहे. लक्षात घ्या, एवढा खांब आहे, जास्त नाही आहे, पण तो खांब मध्यवर्ती ठेवून, अरे ह्याला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली, किंवा याला साक्षीला ठेवून ज्ञानेश्वरांनी, असं खांबाचं काय महत्त्व असेल. आणि निराधार आभाळाचा तूच भार आहे, जगी ज्यास कोणी नाही त्यास तूच आहे. हे विठ्ठलाचं जे वर्णन आहे ना, तो खांब आहे. तो खांब या सगळ्या ब्रह्मांडातले जे आकाश आहे, अवकाश आहे, ते तोलून धरतो. पैस म्हणलेलं त्याला आपण कोकणीत. पैस म्हणजे दूर नाही का म्हणत, डिस्टंट. तर हा पैसाचा खांब आहे, स्पेसचा खांब आहे. विचार करा. आणि त्यामुळे काय की त्यांनी जनीला हे केलं, सखूचं रूप घेतलं. आणि कान्होपात्रेचं काय केलं? कान्होपात्रा सुंदर होती आणि ती गणिका होती, गायन आणि नर्तन करायची, वेश्या नव्हती, अत्यंत सुंदर होती. पंढरपूरला तिच्यासारखी सुंदर स्त्री नव्हती. तिथे जो सुलतान होता, पंढरपूरला ते भाग विजापूरच्या आदिलशाचं राज्य, निरनिराळ्या ठिकाणी त्यांनी आपले सरदार नेमले होते. त्या सरदाराच्या मनात हिच्याबद्दल अभिलाषा निर्माण झाली की माझी सेवा तिने केली पाहिजे. सैनिक पाठवले. ती म्हणाली मी यायला तयार आहे, नाही तर पंढरपूर जाळून टाकेन. हे राक्षसच होते ना. तू बऱ्या बोलांनी ये, नाहीतर ते मूर्ती उद्ध्वस्त करीन विठ्ठलाची, ज्याची तू पूजा करतेस, मंदिर उद्ध्वस्त करेन, मूर्ती भ्रष्ट करेन, पंढरपूर जाळून टाकेन. त्यावेळेलाही कान्होपात्र विचार करते की मी एकटी त्याच्याकडे जाऊन भ्रष्ट झाले, हरकत नाही, त्याची दासी, त्याची गुलाम झाले, हरकत नाही, पण पांडुरंगाला कशाला भ्रष्ट करायचं, त्या रखुमाईला कशाला भ्रष्ट करायचं. म्हणून ती म्हणते मी यायला तयार आहे, पण माझी एकच अट आहे. काय? की मला तुम्ही न्याल ना ते पंढरपूरच्या मंदिरावरून न्या. ते म्हणाले काही हरकत नाही, त्या रस्त्याने आपण जाऊया.
ती म्हणाली आज जाऊन मी एक शेवटचं दर्शन घेते, कारण पुन्हा मी पांडुरंगाकडे येईन असं नाही आहे. पांडुरंग काय करतो ते लक्षात ठेव. कानोपात्रेंनी अशी प्रार्थना केली आणि विठ्ठलाकडे बघितलं, ती विठ्ठलातच विग्रह म्हणतात, विठ्ठलात अंतर्धान पावली. हे सगळेजण बघतायत इकडे, अजून कशी आली नाही, अजून कशी आली नाही. ते गेले नाहीत मंदिरात, पण त्यांनी विचारलं, ते काही जण सांगितलं आम्ही बघितली ती विठ्ठलाच्या मूर्तीत गेली. हे विठ्ठलाने केलं, तुला मी भ्रष्ट होऊ देणार नाही, तुझं शील मी कायम राखेन. आणि आज पंढरपूरच्या पांडुरंगाला आपण ज्यावेळेला बारीत उभं असतो त्यावेळेला अगदी जवळ पोचलेलं असताना इकडे खिडकी आहे आणि त्या खिडकीत कान्होपात्रेची समाधी आपल्याला दिसते. तेवढं तरी दर्शन घेऊया की. जनीसाठी केलं, सखूसाठी केलं, कान्होपात्रेसाठी केलं, आता बाकीच्यांच्यासाठी. सेना न्हावी होता, एकादशीला विठ्ठलाला तरी मला उठवायचं नाही. काय ही निष्ठा आहे लक्षात ठेवा. साक्षात विठ्ठलाला तरी मी माझ्या घरातल्या विठ्ठलाच्या मूर्तीची पूजा करतोय, माझी पूजा संपेपर्यंत मला उठवायचं नाही, अशी सक्त ताकीद त्यांनी दिली होती. कुणाला? आपल्या पत्नीला. आणि तो जो सेवा करत असतो ते राजाची करत असतात, आणि त्याची दाढी करायची म्हणजे ट्रिमिंग करायचं ना. हे मोठे दाढीवाले होते. शेजारचा राजा म्हणजे सरदार भेटायला येणार असतो, ह्याला तातडीनं आपली दाढी ट्रिम वगैरे सगळी केलेली पाहिजे असते. तो बोलवायला पाठवतो. त्या ती म्हणते आज त्यांना तुम्ही हलवू नका, डिस्टर्ब करू नका. ते परत जातात. काही वेळाने म्हणतात आता येईल, नंतर येईल. आणि त्या सरदाराची शेजारच्या भेटायला यायची वेळ झाली, त्याला उचलून घेऊन या. ते जातात तिथे, आणि ते जात असताना वाटेतच त्यांना सेना भेटतो. मला आणायला निघालात ना, मी आलो आहे. मग ते सैनिक परत येतात. ह्यांनी सुंदर बादशाची हजामत म्हणतात ना ती केली, ट्रिमिंग वगैरे सगळं केलं. आणि त्या आरशात दाखवायचं असतं ना, आपल्याला सुद्धा मागचे केस कसे झाले हे आरशात बघतो. पुढे आरसा मागे आरसा म्हटल्यानंतर आपल्या अनंत प्रतिमा दिसतात. हे कधी बघा, ज्या वेळेला पुढे केस कापायला जाल त्यावेळेला तो मागे आरसा धरतो, पुढे आरसा असतो, आणि मला माझ्या इन्फायनाईट नंबर ऑफ इमेजेस दिसतात. ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे, दोन समोर ठेवलेले आरसे म्हणजे गुरु आणि शिष्य आहे. शिष्याच्या प्रतिमा गुरुत दिसतात, गुरुच्या प्रतिमा शिष्यात दिसतात, दोन्ही अनंत असतात. समोरासमोर समांतर ठेवलेले आरसे म्हणजे गुरु शिष्य, म्हणजे रामकृष्ण विवेकानंद. एकदा हे बिंब तर हे प्रतिबिंब, एकदा हे बिंब तर हे प्रतिबिंब. बिंब प्रतिबिंब दोन्ही सारख्या योग्यतेचे. काय हे वर्णन आहे लक्षात ठेवा बरं. म्हणून त्यावेळेला सेना त्यांनी बघितलं आरशात. त्यावेळेला तो म्हणतो की सेना आज तुझी पूजा फारच चांगली झाली का रे, तेज दिसते मला तुझ्या चेहऱ्यावर. पांडुरंगच आला होता. सैन्याची धोपटी म्हणजे ती जशी डॉक्टरची बॅग असते ना तशी पूर्वी न्हाव्याची असायची, आणि त्याच्यात सगळं असायचं. ती इतकी चांगली दाढी केली. मला तुला आज इतका तू तेजस्वी दिसतोय, आणि मलाही तू तेजस्वी केलेलं आहेस. रोज मी तुला 1 सोन्याचं नाणं देतो, आज मी तुला 2 सोन्याची नाणी देतो. पांडुरंग ती त्या धोपटीत टाकतो आणि परत ती धोपटी आणतो ना. यांची पूजा अजून संपलेली नाही आहे. सेना न्हाव्याची पूजा संपल्यावर बायको म्हणते, हो 3दा ते सैनिक येऊन गेले आणि आता आले नाहीत, तुम्ही जा लवकर धावत धावत. तो जातो ना. त्यावेळेला तो बादशाह विचारतो, पुन्हा कशाला आलास? व्हाय यू केम अगेन? तो म्हणतो नाही, गुस्ताखी माफ, म्हणजे माझी चूक झाली, मी येऊ शकलो नाही, पण पांडुरंगाचं असताना पांडुरंगाला तरी मी उठत नाही आहे. त्यावेळेला तो म्हणतो काय सांगतोस, तू आला होतास, माझी सुंदर तू दाढी वगैरे केलीस, मी म्हणलं सुद्धा आज तू जास्त तेजस्वी दिसतोयस, कारण आरशात बघताना मला तोही दिसलास आणि मीही दिसलो, फार चांगले दिसत होतं. म्हटलं आत्ता मी आलो आहे, कशाला चेष्टा करता, द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. तो म्हणतो वेड्या, मी 2 सुवर्णाची नाणी दिली आणि याच धोपटीत म्हणजे पिशवीत बॅगमध्ये तू टाकली, आणि बघतो तर खरीच 2 नाणी होती. त्यावेळेला तो म्हणतो की पांडुरंग आला होतो तुमची दाढी करायला. त्यावेळेला तो जो सुलतान आहे, बादशाह, तो म्हणतो मला तुला नमस्कार करावा असं वाटतो. तो म्हणतो तुम्ही माझ्यापेक्षा भाग्यवान आहात, कारण मला अजून पांडुरंग दिसलेला नाही आहे, पण पांडुरंग तुमची दाढी करून गेला. आम्ही पांडुरंगाची सेवा करतो, पांडुरंग तुमची सेवा करून गेला. आणि त्या विट्टेवरच्या विठ्ठलाने आणि काय करायचं, तो नुसता उभा नाही आहे, तो चोखाची गुरं राखतो, गुरं मेल्यानंतर ती जाऊन पुरतो. गोरा कुंभार, पंढरपूरला राहणारे संत 2, नामदेव आणि गोरा कुंभार आणि चोखा मेळा,
बाकीच्या या जनाबाई वगैरे सखूबाई सांगितलं, ज्ञानेश्वर वगैरे सगळे आळंदीला होते. आपला जो माळी आहे वगैरे तो अरणी गावात राहत होता. पण हे पांडुरंग ते गोरा काका म्हणायचे त्याला, गोरोबा. चिखल तुडवायचा. मुलगी बाळणपणाला आली होती, पाणी आणायला ती मुलगी आणि बायको गेली आणि गोरोबाला सांगतायत की ह्याच्याकडे जरा लक्ष द्या. ते रांगायला लागलं होतं पोर. आणि हे पांडुरंग पांडुरंग म्हणून तुडवत आहेत. त्यांना देहभान नाही आहे, आपले आजोबा काय करतायत म्हणून बघायला ते पोर गेलं. आणि तो जो गारा होता चिखलाचा ढीग त्याच्यात ते पोर गेलं. आणि हे पांडुरंग पांडुरंग म्हणून तुडवत राहायला लागले. आल्यानंतर म्हणतात की कुठे गेलं बाळ? ते म्हणाले आत्ता तरी इथे होतं. आणि कुठे नाही, आतून कुठून तरी थोडासा रडण्याचा आवाज आला. चिखल बाजूला केला तर ते पोर धुतलं वगैरे, त्यावेळेला काही झालं नव्हतं त्याला. कुणी वाचवलं? अरे पांडुरंग पांडुरंग म्हणताना, विठ्ठल विठ्ठल म्हणताना मी देहभान विसरतो. त्याचे दोन अर्थ आहेत. देह विसरला की मला वजनच नाही आहे. हां, ते चिखलात गेलं ते ठीक आहे, पण मी त्याला तुडवलं नाही आहे, मला वजनच नसतं. हे विचारात घ्या. दुसऱ्यांदा काय झालं? भट्टी, आवा म्हणतात त्याला, आणि ती पेटवली. त्यावेळेला बायको म्हणाली, अहो मांजरी आपल्या पिलांची जागा 7 वेळा बदलते, माहीत आहे ना? कारण तिला सगळ्यात भीती बोक्यापासून असते. आणि बोका जो असतो तो एकही नर जिवंत ठेवत नाही. मग कोणी मांजराची पिलं तुमच्या अंगणात आणून सोडली तर त्या जवळजवळ सगळ्या मांजरी असतात. त्याच्यात एक जर नर बुकलो म्हणतो असेल तर बुकलो येतो आणि खाऊन टाकतो त्याला. कारण मला प्रतिस्पर्धी नको आहे, मीच घेणार सगळ्या या इथल्या मांजरींचा भोग, मला प्रतिस्पर्धी नको आहे. म्हणून ती तोंडात धरते आणि त्याला 7 ठिकाणी हलवते. इकडे त्यांनी आदल्या दिवशी मडक्यांची रास लावली होती. ही मडकी सेफ म्हणून एकेका मडक्यात आपली जी काही 2-3 पिल्लं होती ती त्या मांजरींनी ठेवली होती. आणि ती गेली आपलं अन्न शोधायला. बाई गेली पाण्याला आणि ह्यानी भट्टी पेटवली. आत असलेली मांजराची पिलं कदाचित त्यांचे डोळेही उघडले नसतील, कुणाला दिसणार आहे? आणि भट्टी पेटल्यानंतर विझवायची नाही. त्यावेळेला ते म्हणतं मी पांडुरंग पांडुरंग म्हणतो, तोही पांडुरंग पांडुरंग. इच्छा असेल तर तुम्हाला एक लक्षात येतं का? आपण बाजारात जाऊन मडकं विकत घेतो, ते अगदी काळं जरी असलं तरी एके ठिकाणी जास्त भाजलेलं असतं, एक बाजू पकलेली असते, ती पक्की झालेली असते, परंतु ती जाळ तेवढा लागत नाही त्याला. असेल हे कारण. ज्यावेळेला ती सगळी भट्टी विझली त्यावेळेला मडक्यातून मांजराच्या पिलांनी उडी मारली. आता ती मांजराची पिलं विठ्ठलाला जगवावी लागली, नाहीतर माझा जो भक्त आहे आणि त्याची जी भक्ती आहे त्या दोघांना काळीमा लागेल, लोक दोष देतील. काय आपल्या मुलाला चिखलात, मुलाला काही झालं नाही, काय मांजरीचं पिलं काही झालं नाही. इतकं सगळं करावं लागतं विठ्ठलाला. नंतर आपण विठ्ठलाच्या निरनिराळ्या कथा आणखीन पाहूया, कारण त्या न संपणाऱ्या आहेत. एकच सांगतो तुम्हाला, शेण्या थापताना विठ्ठल विठ्ठल म्हणणारी ही जी जनाबाई होती तिच्या हातातून विठ्ठल विठ्ठल त्या शेणात जात होतं. तुम्ही म्हणाल असं घडतं का? अगदी अलीकडच्या काळात ब्रह्मानंद महाराज होऊन गेलेले, त्यांचा हे उत्सव असायचा गोंदवलेकर महाराजांचा, त्यांचे ते शिष्य. तर शेवटी उत्सवाला पेढे वाटायचे असतात, कारण पुण्यतिथी ही मुक्तीची तिथी असते. पुण्यतिथी सूतक नाही आहे, संतांचं सूतक नसतं, संत मुक्त होत असतात. अजी पुण्य पर्व काळ ती पुण्यतिथी आहे आणि म्हणून पेढे वाटायचे असतात. सगळी मोठी ताटं, किती हजारो लोक येणार आणि प्रत्येकाला एक एक पेढा द्यायचा म्हटलं तरी खूप पेढे करावे लागणार. म्हणून त्यांची पूजा झाल्यानंतर यांना मदत करण्यासाठी हे असे करायचे. त्यांचा पुतण्या भीमराव गाडगोळी, पुतण्या तो जिवंत होता बरीच वर्ष, त्याच्याशी बोलून त्याला विचारून त्यांच्या चरित्रात हा प्रसंग घातलेला आहे. ते म्हणाले ते असे पेढे वळायचे आणि त्यांच्या पेढ्यावर राम शब्द लिहिलेले असायचे. बऱ्याच वेळेला विटावर असे असतात ना, जी कंपनी असते त्या कंपनीचं नाव असतं. विचार करा, साबणावर सुद्धा पूर्वी अशी कोरलेलं वगैरे नाव असायचं, लक्स वगैरे, तुम्हाला आठवतं? तसं तिथे राम राम राम. ते पुतण्या विचारतो काकांना की तुमच्या पेढ्यांवर हे राम अक्षर कसं उठतं? ते म्हणाले मला माहीत नाही, बहुतेक माझं शरीर पेशी एव्हरी सेल इन माय बॉडी, जे रक्तात पांढऱ्या पेशी, रेड ब्लड कॉर्पेसल, RBCs WBCs म्हणतो ना, नामाने भरलेले आहेत. नाम माझ्या शरीरात मावत नाही, ते मी कुठलीही कृती करताना ते नाम असं बाहेर पडतं.
आणि भीमराव म्हणाले मी बघून सांगतोय तुम्हाला, आणि अगदी परवापर्यंत होते ते, फार जुन्या गोष्टी नाही आहेत या. विचार करूया आपण. म्हणजे तिच्या शेण्या या विठ्ठल विठ्ठल स्पंदनाने व्हायब्रेशन लोकांच्या लक्षात यायच्या, आणि तिच्या शेण्या सगळ्यात आधी खपायच्या. ती म्हणायची पांडुरंगा तुझी इच्छा, आता घरी जाऊन दुसरी कामं करते. आणि बाकीच्यांच्या शेण्या जोपर्यंत जनाबाईच्या शेण्या खपत नाहीत तोपर्यंत नाही. मग ह्यानी गंमत केली, जणी माझ्या 10 शेण्या तुझ्या शेण्याच्या ढेगात घालू का, काही हरकत नाही. आणि लोक बरोबर या 10 शेण्या बाजूला काढून जनाबाई, हे काय आहे तुम्हाला सांगतो, आपल्याला सुद्धा कळतं. आपल्याला सुद्धा बऱ्याच वेळेला 2 जर फुलं असतील तर 1 फूल घ्यावं असं वाटतं. ते फूल चांगलंच असेल असं नाही, पण आतून वाटतं कर रे. हे 4 भिकारी थांबलेले आहेत, आपण पहिल्याच भिकाऱ्याला भीक घालून असू नये, दुसऱ्या किंवा तिसऱ्याला सुद्धा घालू. का घातलं मला माहीत नाही आहे. हे आधीच्या जन्मातलं ऋण चुकवणं असेल. मला पहिल्या भिकाऱ्याला घालावं असं वाटलं नाही, दुसऱ्याला नाही, मी तिसऱ्याला घातलं, चौथ्यालाही घालावं असं वाटलं नाही. हे का? हे आतून आपल्याला प्रॉम्प्टिंग म्हणतात, इन्स्पिरेशन ती आतून येत असते. आणि हे विठ्ठल आपल्याला सांगतोय की तुम्ही नाभी विसरू नका. हे कडवं आपण आता बघूया. काल पहिलं बघितलं होतं, आज दुसरं पुन्हा बघूया. पहिल्यांदा बघितलं होतं ते अर्थ सोपा आहे, बघूया सोपा. महायोगपीठ आहे, पंढरपूरला महायोगपीठ म्हणलेलं आहे. कारण शंकराचार्यांचं जसं पीठ असतं तसे आमच्या विठ्ठलाचं किंवा संतांचं पीठ आहे. आणि तिथे सगळे जाती धर्म. वारीत कोण बघतं हो? एक साधा विचार करा, वारी जवळ आहे म्हणून कुंभ 12 वर्षांनी येतो आणि महाकुंभ 144 वर्षांनी येतो. आता 12 वर्षे कशाला थांबता? आता जा ना. आता माघी, चैत्री, आषाढी आणि कार्तिकी अशा 4 वारी असतात. त्यावेळेला हजारो लोक जातात. आषाढीला तर लाखो जातात. चंद्रभागेत स्नान करत आहेत. आणि मी अगदी कर्मठ ब्राह्मण आहे, मला दुसऱ्याचा स्पर्श अजून सहन होत नाही. चंद्रभागेत मी मला शुद्ध करतो आहे. ज्या वेळेला पाणी असं वाहतं आहे त्यावेळेला त्याच्या अंगावरून नाही, वर 100 माणसं आंघोळ करत आहेत ना, त्यांच्या अंगाला स्पर्श केलेलं पाणी माझ्या अंगाला स्पर्श करून जाते. मी प्रत्येकाला विचारतो तुझी जात कुठली, तुझा धर्म कुठला, नाही विचारत. कारण चंद्रभागा पवित्र आहे आणि चंद्रभागेला स्पर्शानंतर माझं मन पवित्र होतं. म्हणून गंगेला स्नान केल्यानंतर उद्धार होतो, तो मनाचा उद्धार होतो, बुद्धीचा उद्धार असतो. देह काय आहेत ना हे करून एक लक्षात ठेवा की सगळे विरोधी पक्ष प्रत्येक गोष्टीवर टीकाच करतात. एकाने तर सांगितलं, तो महाराष्ट्रातला नेता आहे, आज फार ते कॉन्ट्रोवर्शियल केलेलं आहे, कशाला मरायला जायचं त्या कुंभात, किती घाण पाणी असेल ते. आता त्यानंतर एकही माणूस मेला त्या विषानं, ती प्रेतं टाकली, हजारो प्रेतं, आणि बुलडोझरवरून नेऊन टाकली. हे लोकसभेत सांगितलं गेलेलं आहे. लोकसभेत आपण वाचत नाही ना, आपण ऐकतही नाही. आणि ती प्रेतं कुजलेली आहेत आणि त्याच्यात तुम्ही आंघोळ करता, त्याच्यात तुम्ही अरे काहीच नाही आहे. ते रोज गंगेचे सॅम्पल्स मला वाटतं 8-8 तासांनी नेले जात होते. अहो हायटेक कुंभपर्व होतं, हायटेक. जगातले लोक थक्क झालेले आहे. कारण अमेरिका, युरोप, जपान एकत्र केली तर जेवढी पॉप्युलेशन होते तेवढे त्या कुंभपर्वाला गेले आहेत. 67 करोर्स. अमेरिकेची 20 कोटी आहे, युरोपाची. अरे हे सगळे देश एकत्र केल्यावर जेवढी लोकसंख्या होते त्याच्यापेक्षा जास्त लोकांनी आंघोळ केलेले आहेत आणि एकालाही विषबाधा झालेली नाही आहे. कॉलरा वगैरे सारखे कुठलेही रोग झाले. अहो किती टपलेले होते मीडियावाले, काहीतरी घाण. आणि ती जी आपण चेंगराचेंगरी झाली ना, ती केलेली चेंगराचेंगरी आहे. आता त्यांच्याविरुद्ध बघा ना, कारण इतके ड्रोन होते, कॅमेरे होते 24/7, हे मुद्दामून गालबोट लावण्यासाठी. कारण अनेक लोक भारतातच असे होते की ज्यांना हा कुंभमेळा फसलेला हवा होता, पण ह्याच्या इतका यशस्वी कुंभमेळा जगाच्या इतिहासात नाही, मानवाच्या इतिहासात झालेला नाही आहे. हे लक्षात ठेवा. मुद्दा काय आहे, पंढरपूरला जो जातो त्याला जात धर्म काही नाही, वारकरीच असतो तो. माणूस हीच एक जात आहे आणि मानवता हाच एक धर्म आहे. बाकीचे सगळे उपधर्म किंवा पंथ आहेत, त्याला रिलिजन आपण म्हणतो. ठीक आहे. महायोग पटे तटे भीमरथ्या, भीमेच्या काठी वरम पुंडरीकाय दातुम. पुंडलिकाला वर देण्यासाठी, पुंडलिकाचं दर्शन घेण्यासाठी एका अर्थाने, किंवा पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी. पुंडलिकाने बघितलंच नाही हो पांडुरंगाला, मागे वीट फेकलेली आहे. आणि ह्याच्यावर उभा राहा जोपर्यंत मी माझ्या आईवडिलांची सेवा संपवत नाही, त्याची सेवा संपवत नाही, हा विटेवर बिचारा उभा आहे. ही फक्त कल्पना करून घ्या. त्यालाही पुंडलिक दिसत नाही आहे.
आता ती मूर्ती मानली तर एरवा तो सर्वव्यापी आहे, हा भाग निराळा. पुंडलिकालाही तो दिसत नाही, मागे वळून बघितलंही नाही. अशी वीट समोर होती ती टाकली, याच्यावर उभारा, मी सेवा संपल्यानंतर आईवडिलांची तुझ्याकडे पाहन. म्हणून नामदेव म्हणतात, कारे पुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी. तुला भेटायला आल्यानंतर इतका वेळ थांबवलेस आणि त्याच्याकडे मागे वळूनही तू बघत नाही आहेस. एवढा माज तुला कशाचा आलेला आहे? माज नाही आहे. अहो, इतकी वर्ष लोकांना विठ्ठलाचं दर्शन घेता यावं म्हणून तो आपली सेवा संपवत नाही आहे. हा पुंडलिक माणूस नाही आहे, त्याचे आईवडील माणूस नाही आहे, पण आईवडिलांची सेवा हा जो संस्कार आहे ना, तो चिरंतन नाही घेऊ. आजही आईवडिलांची सेवा केली पाहिजे. आपण करत नाही, निरनिराळ्या पद्धतीने करतो, हे ठीक आहे, पण ज्यांनी मला जन्म दिला त्यांच्याबद्दल कृतज्ञता. मी मोठा राजा झालो, अरे जन्मच दिला नसता तर. आणि पहिली 3 वर्ष आपल्याला काही कळत नसतं. तुम्ही आज रात्री विचार करा, माझ्या जीवनातली पहिली जिवंत फर्स्ट हँड मेमरी कुठली? मी खूप वेळ प्रयोग केलेले आहेत, बघितलेले आहेत. 5 वर्षाच्या आधीची मेमरीच नाही मला. हां, 1.5 वर्षाचा असताना तो रांगत गेला आणि पाणी अंगावर, हे आईनी सांगितलेलं, मावशींनी सांगितलेलं, आजींनी सांगितलेलं सेकंड हँड मेमरी आहे मला. माझी तुम्ही आठवा ना पहिली जिवंत मेमरी आयुष्यातली? नाही ना. पहिल्या 3 वर्षाच्या कुणालाच मेमरी नाही आहे. त्या पहिल्या 3 वर्षात आईवडिलांनी काळजी नाही घेतली. तुला उकिरड्यावर टाकलं असतं तर, तुला प्लॅटफॉर्मवर ठेवून ते निघून गेले असते तर, तू कुठली परिचय होता तुझा? काय DNA वगैरे कुणाचा घराघरात DNA प्लॅटफॉर्मवर ठेवलं. मुंबईच्या हजारो लोक येत आहेत जात आहेत. हे बाळ नंतर पोलिसांनी घेतलं. बघा, अशी 2-2 तासाची मुलं मातृशाळेत येतात आणि पुढे ते मोठी माणसं बनतात, अधिकारी बनतात, चांगली शिकतात, स्वतःची छोटी छोटी त्यांची इंडस्ट्रीयल युनिट्स असतात. मी काही गोष्ट सांगत नाही, ही गोव्यातली आहे ना मातृछाया. विचार करा तुम्ही, ती शक्तीच निराळी आहे मातृशक्ती, आणि ती आपल्याला उपयोगी पडते. मुनींद्री दातुम, वर म्हणजे पुंडलिकाला वर देण्यासाठी मुनींसमोर. आता मुनी कोण? व्यास, पण सनकादिक म्हणतो, आणि नारद मुख्यतः यांना घेऊन आलेलं आहे, समागत्य आलेले आहेत. तिष्ठंतम आनंदकंदम. त्यांनी बघितलं की तू बघायलाच तयार नाही आहेस, तुझी दृष्टी स्थिर आहे. विठ्ठलाचे जे चरण आहेत ना, त्याला समचरण म्हणतात. म्हणजे अटेन्शन आपण म्हणतो ना, ते अटेन्शन आहे. तो कायम सावध आहे, झोपत नाही. तो झोपला तर पडणार आहे की विटेवर उभा आहे. हे असं कोणी उभं राहू शकतं का? एकदा मी घडलेला प्रसंग आहे. दिवाळ सणाला आला होता एका घरातला जावई, आणि ह्याच्यापेक्षा ब्रॉड टिपाय होता. त्याला म्हटलं 28 मिनटं न हालता उभा राहून दाखव. 28 मिनटं चढला तो, आणि 8 मिनटानंतर माडासारखा डोलायला लागला. डोलबाई डोलाची, काखे झोळी बोराची. अवघड आहे. तुम्हाला मागे उदाहरण सांगितलं होतं, ज्यांनी सगळ्या शैलीतली नृत्य केली, जगभर त्यांच्या शैलीतली नृत्य केली पाश्चात्य देशात जाऊन. त्या गोपीकृष्णाला जो झनक झनक पायल बाजे या सिनेमाचा नायक आणि संध्या, इथं काही नृत्यांगनाच होती. त्याला विचारलं की एवढ्या सगळ्या स्टाईल्स तुला येतात भारतातले, आणि त्यावेळेला च्या वॉल्स, ब्रेक डान्स त्यावेळेला नव्हता, हे लक्षात ठेवा. तुम्ही करून दाखवा, मी करून दाखवतो, करून दाखवतो. त्याला प्रश्न विचारायचे, व्हॉट इज द मोस्ट डिफिकल्ट डान्स अकॉर्डिंग टू यू? सगळ्यात अवघड नृत्य कुठलं? आणि त्यांनी दिलेलं जे उत्तर आहे ते विठ्ठल उत्तर आहे. तो म्हणतो, राष्ट्रगीताला 52 सेकंद थांबणं न हलता हे सगळ्यात अवघड नृत्य आहे. दॅट डान्स इज डिफिकल्ट. आपण म्हणतो सायकलिंग फास्ट, स्लो सायकलिंग, बडबड करणं, मौन पाळणं, बघा, झोपणं, जागं राहणं, या गोष्टी अवघड आहेत. आणि म्हणून पांडुरंगाचं वैशिष्ट्य आहे की त्याचं सगळीकडे लक्ष आहे, तोंड बंद आहे. बोलला तर कधी संतांशी स्वप्नात बोलत असेल, पण उभा आहे. त्या अटेन्शन ही नुसती शरीराची अवस्था नाही, तर मनाची अवस्था आहे. अखंड सावध आहे तो. तिष्ठंतम आनंदकंदम, आनंदाचा कंद आहे तो. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, साक्षात परब्रह्माची खूण आहे ते. परब्रह्म दिसत नाही, पण असतं ना, पांडुरंग असतो, दिसतो, तसं परब्रह्म दिसतं. पुढचं बघूया. दुसरं, तडितवाससम नील, हे एवढं बघून थांबूया. तडित म्हणजे विद्युल्लता. त्यांची जी वस्त्र आहेत ना, आपण पितांबर म्हणतो, तो आकाशात झळकला. आपण पांडुरंगाची आरती म्हणतो ना, झळकला आकाशी, आणि विठ्ठल कैवारी आला बनून. पांडुरंगाला आम्हाला नित्य दीपवाळी, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी. त्याच्यात तो त्याचा पितांबर झळकला.
तशी वस्त्र आहेत. वस्त्र कशी आहेत? या पांडुरंगाच्या मूर्तीचं हे वर्णन नाही आहे, चैतन्य पांडुरंगाचे ज्या पांडुरंगाची ही मूर्ती आहे त्या अमूर्त पांडुरंगाचं हे वर्णन आहे. तडिद्वासम, विजेसारखी तेजस्वी वस्त्र आहेत, वस्त्र पांडुरंगाचे. नीलमेघावभासम, नीलमेघासारखी त्याची ही आहे. नील म्हणजे आपण म्हणतो ना काळसर घनू वाचतात तसा त्याचा काळा. नील म्हणजे सावळा एका अर्थाने. राम काय, कृष्ण काय, विष्णू काय, हा काय, हा काळेपणाकडे झुकतो आपण म्हणतो तसं मेघावस त्याचं हे कांती, अंगकांती कशी आहे हे. आणि पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते, ते नाही मज लावी याला वेध, मला वेध लागलेला आहे. ज्ञानेश्वर म्हणतात पांडुरंगाची जी कांती आहे ना, दिव्य तेज झळकते अशी ती कांती आहे. रमा मंदिरम, लक्ष्मीचं साक्षात मंदिर आहे. मग रुक्मिणी धरा तुम्ही, हे मंदिर आहे, ती मूर्ती हेच मंदिर आहे. आणि खरं म्हणजे आपलं मन हेच मंदिर आहे. शेवटच्या दिवशी आपण पाहणार आहोत या स्तोत्रात आपल्या उपासनेला, नित्योपासनेला उपयोगी असं काय आहे. लवकरच आपला गुढीपाडवा येणार आहे, लवकरच नवीन वर्ष सुरू होणार आहे. त्या नवीन वर्षाला काय संकल्प करता येतील अशी याच्यातली 13 सूत्र आपण 6व्या दिवशी पाहणार आहोत. हे लक्षात घ्या. बघा, रमा मंदिरम सुंदरम चित प्रकाशम, हा प्रकाश चैतन्याचा प्रकाश आहे. हा काय असा लाईटचा नाही, करंट गेला की प्रकाश गेला, सूर्य अस्ताला गेल्यानंतर सूर्याचा प्रकाश गेला असं नाही आहे. हा चित प्रकाश आहे, हा अखंड प्रकाश आहे. वरम त्विष्टकायाम, इष्टक म्हणजे वीट, इष्टकायाम विटेवर उभा आहे. इष्टकायाम वरम म्हणजे सुंदर, अत्यंत सुंदर. समंजस्त पारम, पूर्वी आशा भोसलेचं अप्रतिम गाणं होतं, विठ्ठला समचरण तुझे धरिते. हे समचरण म्हणजे दोन नाहीत, असे एकमेकाला चिकटलेले, ज्याच्यात तोल साधणं अवघड आहे. बघा तुम्ही, म्हणून त्याला समंजस्त पादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. तिसरं फक्त वाचूया. सगळ्यात महत्त्वाचं कडवं आपल्याला संसाराच्या दृष्टीनं आणि संसारातून सुटण्याच्या दृष्टीने, संसार सोडायचा नाही आहे, संसारातून सुटायचं आहे. त्यासाठी विठ्ठल आपल्याला काय सांगतोय ते तिसरं कडवं आहे, फक्त वाचणार आहे मी. त्यांनी काय प्रमाणम भवाब्धेरिदम मामकानाम, तो प्रमाण सांगतोय. प्रपंचाचं किती प्रमाण तुमच्या जीवनात पाहिजे. नितंबक कराभ्याम धृतो येन तस्मात, कमरेपर्यंत, कमरे इतकाच प्रपंच करा, नाका तोंडात प्रपंचाचा रस जाईल आणि त्या रसात गटांगळ्या खात बुडाल, अशी आत्महत्या करू नका, विठ्ठल सांगतोय. उद्या फक्त एकच श्लोक बघणार, केवढा महत्त्वाचा श्लोक आहे तो. म्हणून अर्थ बघूया. प्रमाणम, तो प्रमाण दाखवतोय. भवाब्धी म्हणजे या भवसागरात इदम मामकानाम नितंबक कराभ्याम धृतो, त्यांनी आपण म्हणतो ना कटीवरी ठेवून या, तेवढाच प्रपंच करावं. कमरेपासून म्हणजे नाभीपासून वर आपण खरा माणूस आहोत, नाभीच्या खाली आपण जनावर आहोत. जनावरातून आपल्यात काही फरक नाही आहे. म्हणून जनावरावर जी आपल्याला दिली ना व्हॅक्सिन, तेच आपल्याला दिलं ना. पहिल्यांदा माकडावर दिलं, माकडं मरत होती, तोपर्यंत माणसावर दिलं नाही. ज्यावेळेला माकडं जगली, ज्यावेळेला ससे जगले, त्यावेळेला ती माणसावर दिली. म्हणजे पहिल्यांदा ज्यार्थी त्यांच्या शरीरावर प्रयोग करून माझ्या शरीराला ते इंजेक्शन दिलं, त्या कोविडचं आपण 3 डोसेस घेतले ना, जनावरांवर दिले, कारण आपण जनावरच आहोत. नाभीच्या वरती आपण माणूस आहोत. तो उद्याचा अत्यंत महत्त्वाचा विचार आहे. नाभी, छाती, कंठ, हनुवटी, ओठ, डोळे, कान, भ्रूमध्य, कपाळ आणि मस्तक. मस्तकाचा सगळ्यात म्हणजे मेंदू, हा आपण माणूस आहोत. ह्याचा उपयोग आपण कमी करतो. आपण नाभीच्या खाली जी भोगाची इंद्रिय आहेत, पोट नाभीच्या खाली आहे, शरीरातले मलमूत्र विसर्जन नाभीच्या खाली आहे, पुनरुत्पादनाची रिप्रोडक्शनची केंद्र आहेत, मुलं निर्माण करण्यासाठी जी नाभीच्या खाली आहे. पाय नाभीच्या खाली आहेत, हात तुम्हाला नाभीच्या वर वाटतात, पण हात म्हणजे डेव्हलप्ड लेग्सच आहेत, म्हणून तेही नाभीच्या खालीच, त्याला एक्स्ट्रीमिटीज म्हणतात. पाय आणि हातसुद्धा नाभीच्या खाली आहेत. म्हणून हातानं जे करता, पायानं जिथे जाता, बाकी नाभीच्या वरती तुम्ही माणूस आहात. म्हणजे कमरेपर्यंत तुम्ही संसार करा आणि नाभीच्या वर तुम्ही माझ्याकडे येण्याची उपासना करा. हे पांडुरंग सांगतोय. उद्या इथून आपण सुरुवात करणार आहोत. आहे त्या ठिकाणी बसूया. आणि विधातूर वसत्य सांगितलं की नाभीच्या ठिकाणी घर कोणाचं आहे, तर ब्रह्मदेवाचं घर आहे.
तिथे तुम्ही जा म्हणून बोटं त्यांनी अशी धरलेली आहेत, अशी नाही धरलेली. अशी कशाला धरायची नाभीच्या खाली? विठोबा असा उभा आहे. नाभीच्याकडे त्यांनी सांगितलेलं आहे, नाभी प्रदेश तुम्ही विसरलेला आहात. आता नाभी लक्षात केव्हा राहते? इथे जर काही हिरा वगैरे लावलात तर. बऱ्याच वेळेला नट्या वगैरे लावतात ना, आपण पुरुष तर विसरतोच आपल्याला नाभी आहे म्हणून. बघा, उद्या पूर्ण विचार करणार आहोत. नाभी आपल्या शरीराचं असं केंद्र आहे जे जिवंत केंद्र आहे. आई आपल्याला नाभीतून पोषण करत असते गर्भावस्थेत असताना. आपण विसरलोच, आपण आईला विसरलो, स्वतःची नाभी विसरलो. कारण जोडणारी जी नाळ असते ती मातृभाषा आहे, ती मातृसंस्कृती आहे, ती मातृभूमी आहे, ती माझी आई आहे. या सगळ्यांना विसरलो आहे आपण. कुठेतरी इंग्लिश माध्यम काय म्हणून आपण ही सगळी प्रवचनं मराठीतून करतो की मराठीचं ऋण आहे आपल्यावर. आणि मी सांगतो आहे तुम्हाला, जर 80% 90% जरी कळत असेल, एखादा शब्द अवघड येत असेल, तरी हे खूप आहे हो. शंकराचार्यांचे विचार आपण 2025 साली ऐकतो आहे आणि आपल्याला ते आवडत आहेत कारण ते उपयुक्त आहेत. कायम, एव्हरग्रीन अँड फॉर एव्हर असे ते आहेत. ताट बसूया डोळे मिटून शांत. उद्या अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. सगळ्यात महत्त्वाचं याच्यातलं जे कडवं आहे, 8 कडव्यातली कडवं म्हणजे स्टांझा. छान श्लोक म्हणूया आणि शांतीपाठ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडूया आणि ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर सोडूया. अगदी सावकाश डोळे उघडून हनुमान, रखुमाई आणि विठ्ठल दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया.